लग्न ठरलेली आहेत, स्पाईनमध्ये MRI केला, हर्निएशन आलं आणि लग्न तुटलेली आहेत. मी हे माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि ते सगळे म्हणजे सासरची लोक, माहेरची लोक दोन्ही समोर दवाखान्यात येतात की प्रश्न विचारतात, या मुलीला पुढे काम होईल का नाही. काही लोकांचे गादी सरकली आहे, नवऱ्याला सेक्शुअल संबंध ठेवता येत नाही, त्याच्यामुळे लग्न डिवोर्स घेतलेलं. एक लक्षात घ्या, ही परिस्थिती खूप 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 गंभीर प्रकारे पण मी आज समाजात ह्या आजाराला बघितलेलं आहे. लोकांची लग्न तुटलेली आहेत, कुणाचे डिवोर्स झालेले आहेत, कुणाच्या घरच्यांनी पैसे खर्च करायचे नाही म्हणून त्याला वाऱ्यावर सोडून दिलेले आहेत. अति फास्ट योगा करणारी काही मंडळी आहेत, काही मंडळी आहेत की जी कार्डिओ पण करतात, जिम पण करतात, योगा पण करतात, पर्वती पण चढतात, म्हणजे अति साहस आणि खूप करायचं. आणि तिसरा प्रकार आहे तो काहीच करत नाही. ओके. जास्त वेळ एका जागेवरती बसणं वगैरे, जास्त वेळ एका मोमेंटमध्ये बसणं, हे देखील त्याचं कारण असेल गादी बाहेर येण्याचं. आज आपण मणक्याचा आजार म्हणून, आपण कंबर दुखते म्हणून डॉक्टरकडे जातो, पण त्याचं कारण कधी कधी आतडी पण असू शकतात, कधी कधी किडनी असू शकते, कधी कधी लिव्हर असू शकतं. माणसाचं लिव्हर मिसअलाइन झालं तर माणसाचे स्वभाव कसे बदलतात. ओके. किडनी मिसअलाइन होते बघा, एखाद्याच्या घरात 3-4 एक्सपायर झाली लोक, त्याचे किडनीवर एफेक्ट होतो. ऑर्गन इज इमोशन. ओके. ऑर्गनचा संबंध प्रत्यक्षः इमोशनवरती आहे. प्रत्येक ऑर्गन काही ना काही दर्शवतो. स्टमक आहे, स्टमकचा आणि इमोशनचा संबंध आहे. लिव्हर आणि इमोशनचा संबंध आहे. किडनी आणि इमोशनचा संबंध आहे. स्ट्रेसफुल लाईफ जगणारे लोक आहेत, जे लोक फार स्ट्रेसमध्ये असतात, त्यांचे हे मसल बघा भरून येतात. मणक्याचा आजार का होतो किंवा झीज का होते याच्याकडे आपण प्रामुख्याने बघितलं तर पहिलं, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये हा पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ती बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि आता जास्त वेळ न घेता पॉडकास्टकडे वळूयात. डॉक्टर विराज भंडारी सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त सर. एकदम छान. ओके. सर, आज आपण जो विषय बोलतोय किंवा आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहे, खूप लोक ह्या त्रासापासून त्रस्त आहेत असं आपण म्हणूयात. आणि खूप लोकांना प्रचंड हा त्रास असून देखील तो सहन करतात आणि त्याच्यावरती कशामुळे चुकतंय किंवा कुठे चुकतंय हे न लक्षात घेता, की काय नुसतं आता हेच आयुष्य आहे बाबा आणि असंच जीवन काढायचंय वगैरे असे विचार वगैरे करतात. असं म्हणूयात की ह्याच्यावरती प्रॉपर उपाय मिळत नाहीत त्यांना. बरोबर आहे. आपण सर्रास बघतोय की कितीतरी लोक आहेत, जसं तुम्ही मगाशी म्हणत होतात की फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टेज असेल त्यांची त्या सायटिकाची, आणि त्याच्यामध्ये त्यांचे ऑपरेशन्स झालेले आहेत. त्यांची चूक नाहीये त्याच्यामध्ये. एक लक्षात घ्या, आज लोकांना माहितच नाही की स्पाईनसाठी ह्या पण उपचार पद्धती अवेलेबल आहेत. राईट राईट राईट. बऱ्याच वेळा लोक ऑपरेशनला जातात, कारण आज एक लक्षात घ्या, कोणी लोक पहिलं पोचतात ते मोठ्या मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये पोचतात. आज मणक्याचा आजार झाला तर MRI काढतात, MRI मध्ये गादी बाहेर आली हे पहिल्यांदा ऐकल्यात तो तिथेच खलास होतो पेशंट. मानसिक. राईट राईट. की आता माझं काही खरं नाही, मला तो ऑपरेशन, मला सांगा ना, ऑपरेशन करायचं कुणाला आवडतं? बरोबर. नथिंग. आज आपण गेलो आणि आपल्याला कोणी सांगितलं की तुझं ऑपरेशन करायचंय, आपण लगेच ताबडतोब तयारीत नाही होत. पण काय होतं की पेशंटच्या रिलेटिव्हला वाटतं की आमचं रिलेटिव्ह लवकर बरा झाला पाहिजे, बरोबर, करून टाका एकदाच. मग तिथे कुठेतरी त्यांनी थांबलं पाहिजे, विचार केला पाहिजे की आपण नक्की काय करायचंय. यात कुणाची चूक आहे का? आता चूक नाहीये. प्रत्येकाचं प्रेम असतं, आपुलकी असते, भावना ही असते की माझ्या घरातला माणूस बरा झाला पाहिजे. कारण तो किंचळत असतो, ओरडत असतो, चालवत नाही, दुखत असतो. मी बघतो पेशंट 3-3, 4-4 लोक धरून आणतात आज, आणि आज ते पहिल्या ट्रीटमेंट नंतर घरी चालत जातात. म्हणजे एक मार्केटचे परवाच एक पेशंट होते, त्यांनी कमीत कमी 8-9 पेशंट स्वतः पहिल्या आठवड्यात ट्रीटमेंट घेऊन गेले. पहिल्या आठवड्यात त्यांनी 8-9 पेशंट माझ्याकडे पाठवले. का? तर ते म्हणले मी मार्केटला 3 वाजता जातो, लोकांनी, मी 1.5 महिना गेलो नाही मार्केटला, आणि मला लोकांनी चालताना बघितलं पहिल्या दिवशी, आणि आज चालताना लोक महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर बघतात. सगळे विचारतात तुम्ही कुठे ट्रीटमेंट घेताय. बरं, चालतानाच दिसतं ना पेशंट काय पद्धतीने चालतोय, काय पद्धतीने. एखादा चक्कर येत असेल, मानेचा प्रॉब्लेम असतो, चक्कर येते, माणूस खाली पडतात, बऱ्याच वेळा गाडी चालवता चालवता चक्कर येते. ते चक्कर येणं हे बऱ्याच वेळा डायग्नोसिस होत नाही की हे मणक्यामुळे. ओके ओके.
बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास असतो, मानदुखीचा त्रास असतो आणि ती कॅरोटिड आर्टरी जी आहे ती पिंच होते मानेच्या तिथे की मणका बाहेर आल्यामुळे. बरेच लोक त्याच्यासाठी कानाच्या डॉक्टरला दाखवतात, तो म्हणतो कानाचा प्रॉब्लेम नाहीये. मग मणक्याच्या डॉक्टरला दाखवतात, तो म्हणतो त्याच्यामुळे नाहीये, बिकॉज त्या शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये. मग प्रॉब्लेम पेशंटचा फुटबॉल होतो, जाऊ कुणाकडे. बरोबर बरोबर. मग त्याला चुकून जर मॅन्युअल थेरपिस्ट देवकृपेने सापडला तर तो पहिल्या दिवशी चक्कर बंद होते. राईट राईट राईट. मन हे खूप महत्वाचं आहे की मला बरं व्हायचं आहे, ही भावना पहिली पेशंटची पाहिजे. जरी रुग्णाला कोणीतरी सांगितलंय मला ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन सांगितल्यानंतर एक मनाची अवस्था अशी होती की माझं ऑपरेशन शिवाय बरंच होणार नाही. राईट. सतत मग झोप येणं बंद होतं. मग मिळेल त्या व्यक्तीबरोबर हाच विचार की माझं ऑपरेशन आता माझं काही खरं नाही. मग येणारा नातेवाईक सांगतो की अरे माझ्या मैत्रिणीचं ऑपरेशन झालं आणि ती तर पेडंट आहे, तू ऑपरेशन करू नको. मग परत 1-2 दिवसांनी दुसरी मैत्रीण येते भेटायला, नारळाचं पाणी आणि ग्लुकोज पार्लेजीचं बिस्किट घेऊन येतात. मग भेटल्यानंतर म्हणतात अगं माझ्या जावेच्या सासूचं ऑपरेशन केलं तिथं एवढं नामांकित ह्याच्यामध्ये, तिथं बेडंट आहे, चालत नाहीये. मग मनाची द्विधा मनस्थिती, ऑपरेशन करू का नको. मग नाही व्यवस्थित झालं, मी बेडंट झाले तर माझं कोण करणार. बरोबर. मनाचा भाव खचत जातो, पेशंट तिथे डिप्रेशनला जायला लागतो. मुळापर्यंत जायचा आज आपण प्रयत्न करणारच आहे ह्या टॉपिकच्या. पण सगळ्यात पहिल्यांदा माझा एक प्रश्न म्हणून मी असं विचारतो की नेमका आपला जो मणका असतो तर ह्या मणक्याचं नेमकं काम काय असतं. आपण जर बघितलं मनुष्याचा मणका हा सरळ आहे आणि पशु पक्षी यांचे जर मणके आपण बघितले, थोडक्यात जे हत्ती आहे, बरोबर, कुत्रा आहे, घोडा आहे, यांचे सगळ्यांचे मणके हे आडव्या पद्धतीने शरीरामध्ये आहेत. मणके जे आहेत ते सरळ असण्याचं जे कारण आहे ते म्हणजे तुमच्या मज्जातंतू म्हणजे चेतनेचा विकास, बुद्धीचा विकास हा मणका सरळ झाल्यामुळे. तुम्ही जर बघितलं आपण माकडाचे वंशज आहोत, बरोबर. माकडापासून आपलं आयुष्य हे मणका खायफोटिक कर्वेचर म्हणजे वाकडा होता आणि तो सरळ 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 होत आपण स्ट्रेट झालो. जसं माकडांचा असा खुबा असल्यासारखा तो हळूहळू बरोबर आपण माणसात आल्यासारखं. बरोबर. आपण सरळ होत गेलो आणि तशी तशी आपली प्रगती होत गेली. आपल्याकडनं वेगवेगळे शोध लागले गेले. त्याचं कारण आहे आपली बुद्धी. बरोबर. आणि बुद्धीशिवाय आपण काही करू शकत नाही. किंवा जे काही शोध लावतोय किंवा जे काही आपण शोधून काढतोय नवीन गोष्टी शोधण्याचं कारण काय तर मनुष्याला सुख हवंय. बरोबर. आणि सुख जे हवंय ते सुख शोधण्यासाठी मनुष्य त्याची बुद्धी चालवतो. तुम्ही बघितलं पूर्वीच्याला माणसं मांस पदार्थ खात होते, पक्षी मारायचे डायरेक्ट खायचे. त्यानंतर त्यांनी बुद्धी चालवली, मग ते गरम करायला लागले मांस, गारगोटी पेटवायला लागले, गारगोटी पेटून ते मांस शिजवायला लागले आणि खायला लागले. त्याच्यानंतर मग त्यांना शेती समजायला लागली. मग शेतीचा विकास केल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले आले, त्याच्यामध्ये मिरची पावडर आली, हळद पावडर आली. त्याच्यानंतर पुढं जसं जसं आलं तसं गॅस, स्टोव नंतर गॅस, आता इंडक्शन आले. जसं जसं हे सगळं बुद्धीचा जो विकास आहे तो अन्न शिजवण्याची प्रक्रिया, ते सुख पाहिजे, पटकन इझिली पचलं पाहिजे, त्यातनं आजार निर्मिती नाही झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विकास हा मज्जातंतू आणि मणका किंवा चेतना हे सगळं सरळ झाल्यामुळे हे घडू शकलंय. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्युमन इव्हॉल्युशन किंवा माणसाचं इव्हॉल्युशनच आपलं मणका सरळ झाल्यामुळे होऊ झालेलं आहे. येस. राईट राईट राईट. आणि जर समजा आता आपण म्हणूयात की मणका आपण म्हणतो ना की मणका ताट असला पाहिजे, मणका ताट असला पाहिजे. तर नेमकं आपला जो मणका आहे जो सरळ आकारात आहे तो मेंदू सोबत कनेक्ट कसा असतो. फार सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. एक लक्षात घ्या, मेंदूच्या मध्ये 2 मेंदूचे प्रकार आहेत, एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. राईट. एक मेंदू जो आहे तो तुमच्या संवेदना म्हणजे तुमचे लिम्बिक सिस्टीम म्हणजे हात आणि पायाची ताकद किंवा सगळ्या गोष्टी समजणं, आणि दुसरा पार्ट जो आहे मेंदूचा तो म्हणजे तुमची संवेदना म्हणजे लघवी लागलेलं समजणं, संडासला लागलेलं समजणं, बुद्धी, काय करायचंय काय नाही करायचंय, या सगळ्या गोष्टींची कामं मेंदूमधल्या 2 भागामध्ये वाटली गेलेली आहेत. राईट. आणि मज्जातंतूचा जो काही सप्लाय आहे, नर्वस सिस्टीमचा जो काही सप्लाय आहे, तो सप्लाय जो आहे तो मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत
प्रत्येक मणक्याचा सप्लाय हा वेगवेगळ्या ऑर्गनला आहे. आपण जर बघितलं तर मानेचा पहिला मणका C1, मानेमध्ये 7 मणके C1 to C7, थोरॅसिक मध्ये 12 मणके, लंबर मध्ये 5, सॅक्रम मध्ये 5, माकडहाडाचे 4 मणके. या सगळ्या मणक्यांच्या मधनं दोन्ही बाजूनी, उजव्या बाजूनी एक मज्जारज्जू आणि डाव्या बाजूनी दुसरी मज्जारज्जू, म्हणजे 2 मज्जातंतू, म्हणजे त्याला नर्वस सिस्टीम जी म्हणतो आपण, नर्व्स, या नर्व्स गेलेल्या आहेत. आणि त्याचा सप्लाय हा प्रत्येक शरीरातल्या भागांना आहे. म्हणजे C1 चा सप्लाय तुमच्या डोक्याच्या बाजूच्या, कानाच्या आजूबाजूच्या नर्व्स, परत C2 चा सप्लाय डोळ्यांना, C3 चा सप्लाय नाकाच्या तिथल्या आजूबाजूच्या नर्व्सला. तर प्रत्येकाचा सप्लाय हा ठरलेला आहे आणि तो सप्लाय ज्या ज्या भागामध्ये होतो तिथे तिथे संवेदना आपल्याला होते. ओके ओके. 33च्या 33 मणक्यातनं 33 साईड उजव्या बाजूचा सप्लाय, म्हणजे उजव्या साईडला तुम्ही जर बघितलं, आपल्या उजव्या साईडचं लंग्स, उजव्या साईडची किडनी, उजव्या साईडचं लिव्हर, डिओडिनमचा काही भाग, त्याच्याबरोबर सिकम, मोठं आतडं, त्याच्यानंतर खाली पाय, पिंढऱ्या, यांना सगळा सप्लाय जो आहे तो एक मज्जातंतूचा आहे. आणि त्याच्या होणाऱ्या संवेदना, त्याच्याला जे काही दुखणं समजतंय ते आपल्याला मज्जातंतूमुळे समजतंय. आज कुठलंही दुखणं किंवा आगाग किंवा जडपणा किंवा बधीरपणा किंवा मुंग्या येणं, ही सगळी लक्षणं आपल्या मज्जातंतूमुळे. म्हणून मेंदूपासून निघलेल्या मज्जातंतू ते माकडहाडापर्यंत हे आपल्या शरीराचं सर्व काही, तुम्ही जर बघितलं, योगी लोकही त्या मज्जातंतूंना ऍक्टिव्हेट करण्यासाठी आज बसलेले आहेत. कारण जोपर्यंत मज्जातंतू तुमचे प्राकृत सुषुम्ना नाडी वाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाधी लागू शकत नाही. राईट. प्राकृत सुषुम्ना नाडी म्हणजे आपल्या शरीरात 3 नाड्या आहेत, एक इडा, पिंगला आणि सुषुम्ना. हे नाकामधनं श्वास जो वाहतोय, उजव्या नाकपुडीतनं श्वास वरती चढणं, डाव्या नाकपुडीतनं श्वास वरती चढणं, आणि दोन्ही नाकपुडीतनं जेव्हा श्वास वरती जातो तेव्हा माणसामध्ये एक लक्षात घ्या, कोणतीही आजार निर्मिती ही आपली श्वासची गती जर कमी जास्त असेल तर त्यामुळे पण आजार निर्माण होतात. अरे बापरे. ओके. त्यामुळे ब्रीदिंग जे आहे, ऑक्सिजन आपण त्याला म्हणतो, की श्वास शांतपणे वाहणं. तुम्ही बघा की एखादा माणूस रागवलाय, श्वासाची गती बदलते. बरोबर. एखादा आनंदात आहे, श्वासाची गती बदलते. एखादा मोठा आजार झालाय, श्वासाची गती बदलते. प्रत्येक आजारामध्ये श्वासाची गती ही पूर्णपणे बदलत असते. म्हणून हे मज्जातंतूचं जे प्रकरण आहे ते मेंदूपासून निघून माकडहाडापर्यंत खूप महत्वाचा रोल आपल्या शरीरात स्पायनल कॉर्डचा आहे. राईट. आता जसं तुम्ही म्हणत होतात, तर आपण असं म्हणूयात की पूर्ण समजा नर्वस सिस्टीम जशी काम करते, जर मगाशी तुम्ही म्हणत होतात, तर समजा आता हा कॉफीचा मग जो आहे हा गरम आहे, तर जर हे हातापासूनची संवेदना डोक्यापर्यंत जाते आणि डोक्यापासून परत हाताला तो हे येतं, रिसेप्टर्स येतात की सोड, ते गरम आहे, तर नेमकं हे काम आपली नर्वस सिस्टीम करते. राईट. एकदम बरोबर. राईट. ओके. तर आता आपण समजा असं म्हणूयात की मी मेन प्रश्नापर्यंत येतोच, की आजकाल लोकांना सगळ्यात मेन की स्पायनल कॉर्डचे जे लंबरचे त्रास आहेत वगैरे, किंवा एव्हरी काइंड ऑफ त्रास जे आहेत स्पाईनच्या रिलेटेड, ह्याच्यापर्यंत यायच्या आधी आपला जो स्पाईन आहे ह्याचे जीज, किंवा आजकाल सगळ्यांना स्लिप डिस्क वगैरे असे जे आजार व्हायला लागलेत, हे एक कोविडमुळे झालेत का, किंवा दुसरे आपली लाईफस्टाईलमुळे झालेत का? ह्याच्यावरती तुम्हाला सांगता आलं तर. एक लक्षात घ्या, कोविड तर आता आलाय. कोविडच्या आधीही मणक्याचे आजार होते, कोविडच्या आधीही मणक्याची ऑपरेशन वाढत होती, पण कोविड नंतर बसण्याची स्थिती, वर्क फ्रॉम होम हे वाढलं, लोकांचं चालणं बंद झालं. जे लोक घरी वर्क फ्रॉम होम आहेत त्यांचे मणक्याचे आजार वाढताना हे थोडेसे दिसतात आहेत, कारण बिकॉज दिवसभर त्यांचं काम जे आहे ते घरीच असल्यामुळं 12 तासापासून 18 तासापर्यंत त्यांची कामाचे आवर्स वाढले गेले. त्यामुळे अति बसून एक मणक्याचा आजार उत्पन्न व्हायला लागला आफ्टर कोविड. तसंच जर बघायला गेलं तर मणक्याचा आजार का होतो किंवा झीज का होते याच्याकडे आपण प्रामुख्याने बघितलं तर पहिलं मनुष्याची दिनचर्या म्हणजे काय, तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण काय केलं गेलं पाहिजे हे आयुर्वेद शास्त्रामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय. ती जर संस्कृती, ती जर व्यवस्था आपण पाळली तर आपल्याला आजार हे नक्कीच होणार नाही आहेत. जसं सकाळी ब्राह्मी मुहूर्ते उद्दिष्टिते म्हणजे काय, तर सकाळी 4:30-5 सूर्य उगवण्याच्या आधी 2 ते 3 तास उठावं असं सांगितलंय.
आज लोक उठतात 9 वाजता 10 वाजता. बरोबर. त्याचबरोबर उठल्या उठल्या मलाला बाहेर टाकणं, म्हणजे आपणाला बाहेर टाकणं. आपण शब्द म्हणजे मल आणि मूत्र बाहेर सोडणं. ती गती नॅचरल आहे. सकाळी तुम्ही लवकर उठले तर ते बाहेर पडणार आहे. तुम्ही जर 9 आणि 10ला उठल्यानंतर 10:30 11ला संडासला गेले, लघवीला गेले, तर तो मल बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे तो आठवड्यात तसाच पडून राहतो आणि त्यातनं पुढे जाऊन कॉन्स्टिपेशन, आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावष्टंभ, आणि मलावष्टंभातनं चालू होणारी कंबरदुखी. राईट. तर सकाळी जे काही पॉडकास्ट बघणारे लोक आहेत, पहिलं सकाळी 5:30-6ला उठलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही मलप्रवृत्ती करून घ्या, मूत्रप्रवृत्ती करून घ्या. त्याच्यानंतर कंपल्सरी योगासनं काही केली पाहिजेत. राईट. आज जी आपली लाईफस्टाईल आहे, लोक योगा किंवा व्यायाम करण्याचा तो कसा आपल्याकडे आता पुण्यात बघितलं तर 3 प्रकारचे ट्रेंड सध्या चालू आहेत. एक म्हणजे पॉवर प्ले योगा. अति फास्ट योगा करणारी काही मंडळी आहेत. काही मंडळी आहेत की जी कार्डिओ पण करतात, ते जिम पण करतात, ते योगा पण करतात, ते पर्वती पण चढतात, ते म्हणजे अति सगळं साहस आणि खूप करायचं. आणि तिसरा प्रकार आहे तो काहीच करत नाही. ओके. तर आपल्याला मध्यम मार्ग गाठायचा आहे की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार प्रत्येकाला जेवढं सहन होतंय त्या पद्धतीने सूर्यनमस्कार मारणे, मग त्यासोबत काही आसनं करणे, मग त्या आसनांमध्ये काही स्ट्रेचिंग, काही प्राणायामाचा प्रकार, काही बैठी असणं, काही पोटावरती झोपून असणं, काही उभ्या राहून असणं, ही सगळे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या दिवशी केले गेले पाहिजेत. एकाच दिवशी भरपूर आसनं करायची, परत 9 दिवस काही करायचं नाही, किंवा आठवड्यातले 2च दिवस योगासनं करायचे, हा प्रकार अजिबात नकोय. अति योगा पण नकोय. अति सर्वत्र वर्ज्य. अति सर्वत्र तुम्ही एका दिवशी जेवण नाही करत आठवड्याचं. बरोबर. तुम्ही रोज जेवण 2 टाइम करताय. आपण आपल्या मातोश्री किंवा आपली मम्मी पप्पा जे काही स्वयंपाक बनवतात ते बनवत असताना आठवड्याचं किंवा महिन्याचं पीठ आपण मळून नाही ठेवत. बरोबर. तर पीठ मळताना आपण रोजच्या रोज ताजं मळतो, तसं व्यायाम हा रोजच्या रोजच केला गेला पाहिजे. त्याला एक्सक्युजेस नको आहेत. आज लोक काय करतात, कंटाळा करतात, लेझीनेस करतात, आणि मग आजार निर्मिती झाल्यानंतर माणूस व्यायामाच्या मागे लागतो, मग तो व्यायाम सोडत नाही. बरोबर. अगदी बरोबर. मग तसंच पुढचं जे कारण आहे हालचाली. आज दिवसभरात आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 600 हालचाली करतो. बघा तुम्ही, सकाळी आपण उठतो एका अंगावर, उठताना कसं उठायचं ते पण महत्वाचं आहे. एका अंगावर उठलं पाहिजे. त्यासोबत उठल्यानंतर काय करतो आपण, ब्रश करतो, ब्रश करतानाची हालचाल, त्यानंतर आंघोळ करतो, आंघोळ करतानाची हालचाल, मलप्रवृत्ती मूत्रप्रवृत्ती करतानाची हालचाल, त्याचबरोबर मग नाश्ता करतो, बसतो. तिथनं पुढे आपण दिवसभर झोपेपर्यंत, दिवसभर ऑफिसमध्ये काही हालचाली करतो, गाडीवरती हालचाली करतो, त्याचबरोबर रात्री घरी येऊपर्यंत परत झोपेपर्यंत, या जवळजवळ 600 हालचाली आपण करतो रोज. बरोबर. प्रत्येक माणूस हा कमीत कमी 550 ते 600 हालचाली करतो. बापरे. त्या हालचाली करत असताना तुमचा टॉर्क आणि फोर्स अचानक वाढला. एक लक्षात घ्या, शेतकरी कष्ट करतोय, आज हमाल लोक पण कष्ट करतात, ते ओझी उचलतात, त्यांना मणक्याचा त्रास होतोय का, तर नाही होताना दिसत. प्रत्येकाला त्रास होत नाही. आपल्याला वाटतं की आपण कधीतरी काहीतरी केलं आणि मला मणक्याचा त्रास चालू झाला, असं नाही होत. एका वेळेस 3 हालचाली केल्या, पुढे वाकलो, उजवीकडे वळलो, परत डावीकडे, एका सेकंदामध्ये 3 हालचाली जर केल्या तरच गादी बाहेर येते. 2 मणक्याच्या मध्ये गादी असते पाण्याची, त्याला न्यूक्लियस पल्पस म्हणतात. त्याच्या बाजूला ॲन्युलस फायबर म्हणजे चिकट पदार्थ असतो एक, की जो त्या चिकट पदार्थाच्या मध्यभागी गादी असते, आणि ती चकती जी आहे ती हलण्याचं कारण जे आहे ते एका सेकंदामध्ये टॉर्क आणि फोर्स म्हणजे तुमची फास्ट हालचाल 3 मुवमेंटमध्ये, तरच गादी बाहेर येते. जे लोक फास्ट हालचाली करतात त्यांनी आत्ता ऐकून घ्या शांतपणे, की हालचाली तुम्ही शांतपणे आणि समजून करा, म्हणजे गादी बाहेर येणार नाही. आता तुम्ही जसं म्हणताय, तर ही अचानक गादी जर ज्यांची बाहेर येते त्यांना लागू होतं हे. बरोबर. की अचानक मणकेचा त्रास जर सुरू झाला तर तो 3 हालचाली, 3 मुवमेंट एकाच टायमिंगला, 3 पद्धतीच्या मुवमेंट एकाच टायमिंगला केल्यामुळे. बरोबर. राईट. आपण आता ह्याला ब्रेकडाऊन करूयात सगळ्यात. ठीक आहे. सगळ्यात मेन म्हणजे गादी नेमकी काय असते आणि कुठे असते? 2 मणक्यांच्या मध्ये 2 व्हर्टेब्रल सेगमेंट. तुम्ही जर मणका बघितला तर आपला एस शेप मणका आहे. टोटल मानेमध्ये 7 मणके. 7 मणक्यांच्या मध्ये प्रत्येक मणक्यांच्या मध्यभागी, म्हणजे पहिला मणका, दुसरा मणका, त्याच्या मध्यभागी गादी आहे. ओके. ती गादीची साईज साधारण 14 ते 17 mm आहे. ओके.
14 ते 17 mm प्रत्येक मणक्याच्या 2 मणक्याच्या मधली गादीचं साधारण अंतर आहे. त्याच्या मध्यभागी एक जेलीसारखं स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणतात न्यूक्लियस पल्पस. पल्पस. बर. ते काम करतं आपलं की माणूस जे काही हालचाली करतोय पुढे मागे वर खाली, एक सस्पेन्शन जे म्हणतो आपण, ते काम करतं न्यूक्लियस पल्पस. आणि ते न्यूक्लियस पल्पस जेव्हा बाहेर पडतं, आणि ते बाहेर पडतं म्हणजे त्याच्या भोवताली परत पाणी आहे. 80% भाग पाणी आहे, 20% भाग चिकट आहे. आणि जी चिकट गादी म्हणजे न्यूक्लियस पल्पस आहे तो 80% चिकट आहे आणि 20% त्यामध्ये पाणी आहे. तर हे गादी जी आहे ती बाहेर जेव्हा पडते तेव्हा ती पडू नये म्हणून बॉडी पहिली आपलं संरक्षण करते, कारण बॉडी डायरेक्ट तिरकी होते. अॅक्यूट कंडिशन मध्ये कोणी हालचाल केली फास्ट तर लगेच मणका हा तिरका होतो. ओके. पेशंटचं शरीर किंवा रुग्णाचं शरीर किंवा त्या माणसाचं शरीर हे पूर्ण तिरकं दिसतं, कंबर वाकडी झालेली दिसते अचानक. अच्छा. ओके. दॅट इज अ अॅक्यूट कंडिशन. ज्यावेळेस गादी बाहेर पडली की सिव्हिअर पेन चालू होतं. साधारण एक 24 तास ते 72 तास पेन प्रचंड असतं. ओके. ओके. तर ह्या गाद्या ज्या आहेत प्रत्येक मणक्यामध्ये मॅक्झिमम लोकांमध्ये C6 म्हणजे मानेचा 6वा मणका आणि 7वा मणका, तिथनं गादी बाहेर पडायचे चान्सेस जास्त असतात, कारण तिथे मोबिलिटी आणि मुवमेंट जास्त आहे. ओके. म्हणून तसंच D12 आणि L1 वर्टेब्रा, L4 L5 हे सर्रास तुम्हाला गादी बाहेर आलेले लोकांचं दिसतं. L4 L5 की सर्रास गाद्या तिथनं बाहेर यायचं प्रमाण हे जास्त आहे, कारण तिथे मोबिलिटी जास्त आहे, मुवमेंट जास्त आहे. ओके. ओके. आधीच मुवमेंट जास्त आणि त्यात तुम्ही जास्त मुवमेंट केली तरच गादी बाहेर येते. राईट. तर मॅक्झिमम लोकांच्या गाद्या बाहेर यायचे जे प्रकार आहे ते C4, C5, C6, C7 मानेमध्ये, थोरॅसिक 12वा मणका, कमरेचा 4था 5वा मणका आणि माकड हाडाचा 1ला मणका. राईट. आपण त्याचे डायग्राम्स देऊच आपण बाजूला इथे. राईट. आता जर समजा आता आपण मणक्याची गादी ही कळाली आपल्याला की कशी असते आणि कशी काम करते, जास्त मुवमेंटमुळे किंवा अचानक मुवमेंटमुळे ती बाहेर येऊ शकते. मी पुढच्या प्रश्नाकडे जातो त्याच्या आधी मागच्या प्रश्नामध्येच जास्त वेळ एका जागेवरती बसणं वगैरे, जास्त वेळ एका मुवमेंटमध्ये बसणं, हे देखील त्याचं कारण असेल बाहेर येण्याचं, गादी बाहेर येण्याचं? एक लक्षात घ्या, 45 मिनिटानंतर कंपल्सरी उठायचं, 2 मिनिटं चालायचं आहे. ओके. आता तुम्ही आपण झोपतो रात्रीच्याला व्हर्टिकली, आपण झोपल्यानंतर आडवं झोपतो, आडवं झोपल्यानंतर परत आपण दिवसभर व्हर्टिकली उभा असतो, रात्री हॉरिझॉन्टली झोपतो, 6 ते 8 तास आपण किमान झोपतो. झोपल्यानंतर निसर्गतः परत तिथे पाणी तयार होतं 2 मणक्याच्या मध्ये. बरं. ओके. दिवसभर तुम्ही बसलात, गादी परत लहान होणार आहे, परत रात्री झोपलात, गादी परत मोठी होते. तर हा जो प्रकार आहे, बॉडी स्वतः आतमध्ये पाणी निर्माण करत असते. ओके. 2 मणक्याच्या आतमधलं जे पाणी आहे ते निर्माण स्वतः बॉडी करत असते. त्याच्यामुळे काय होतं, जी लोक सतत एका जागेवर बसतात त्यांनी 1 तास बसायचंय, त्यानंतर उठायचंय, 2-3 मिनिटं चालायचंय, परत त्या जागेवरती बसायचंय, म्हणजे भविष्यात त्यांना त्रास होऊ शकणार नाही. नाहीतर काय होतं, जे लोक सतत एका जागेवर बसतात, गाडीतला एका जागेवरचा प्रवास करतात, विमानाचा प्रवास आहे, रेल्वेतला प्रवास आहे, 12 घंटे 18 घंटेचा प्रवास करणार आहे, मधल्या पॅसेजमध्ये दर 1 तासाने उठायचंय, 2 मिनिटं चालायचे, परत बसायचे, म्हणजे गादीची हाईट कमी होणार नाही. आता गादीची हाईट कमी झाली की एक आणि दुसऱ्या मणका एकमेकाला घासला जातो आणि त्याची टवके उठतात. त्याला म्हणतो आम्ही डिजनरेटिव्ह चेंजेस किंवा ऑस्टिओफाईट तिथे निर्माण होतात. बोनची ग्रोथ तयार होते बिकॉज 2 मणक्यातलं अंतर टिकून राहण्यासाठी. राईट. दॅट इज अ नॅचरल टेंडन्सी ऑफ बॉडी. ओके. बघा, आपण एखादं घर पडायला लागलं तर आपण काय करतो, मध्ये लोखंडाचं सरळ व्हर्टिकल कॉलम लावतो तिथे, का तर ते पडू नये म्हणून. बरोबर. सेम बॉडी आतमध्ये ऑस्टिओफाईट निर्माण करतं, का तर मणका घसरू नये म्हणून. अरे बापरे. आणि मग त्याच्यामुळे आपण म्हणूयात, मी एक लॉजिकल विचार करतोय की जर बोननी तसं केलं तर तिथली मोबिलिटी पूर्णच बंद होऊन जाईल ना. बरोबर. येस, ऑस्टिओफाईट निर्माण, म्हणून तर म्हाताऱ्या लोकांमध्ये बघा मुवमेंट कमी आहे. का तर त्यांचे झिजतात मणके, तिथे नवनिर्मिती बोनची होत राहते. अस्थिवृद्धी म्हणतो आम्ही संस्कृतमध्ये. अस्थि म्हणजे बोनची वृद्धी होणं म्हणजे मोबिलिटी, मुवमेंटला थोडं रिस्ट्रिक्शन येतं. मग परत त्यांनी जर तेल लावलं, शेकलं, व्यायाम थोडेसे केले तर तिथलं डिजनरेटिव्ह चेंजेस हे कमी व्हायला लागतात. ओके. म्हणजे माझं म्हणणं तेच होतं की जर समजा आपली गादी बारीक झाली असेल, जर समजा आता बघताना कोणाला भीती वाटत असेल की जर बाबा मी लेच वेळ बसतो, माझी बारीक झाली असेल का काय वगैरे, तर
ती रिग्रोथ परत होऊ शकते, परत रिजनरेशन हे बॉडी ऑटोमॅटिक करते. एक लक्षात घ्या, त्यासाठी फक्त तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. काय तर सकाळी लवकर उठायचंय, चालायचंय, 1 तासानंतर उठायचंय, व्यायाम कंपल्सरी रोज करायचे. ओके, एवढं जर केलं तर रिजनरेशन ऑटोमॅटिक होतं. ओके ओके ओके. मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. आता आपल्याला गादीचं महत्व कळालं, गादी कशी असते, वर्क कशी करते. आपण ह्याच्यामध्ये आजकाल सगळ्यांना होणारा जो मेन त्रास आहे त्याच्यावरती बोलूयात, की सायटिका. येस, म्हणजे नेमकं काय? सायटिका, साय म्हणजे सायटिक नव. सायटिक नवचं पिंचिंग होणं. सायटिक नव म्हणजे काय? सॅक्रमचा बेस म्हणजे माकड हाडाचा वरचा जो भाग आहे तिथे 4 मणके आहेत. सॅक्रम ज्याला आपण म्हणतो, सॅक्रम म्हणजे आपल्या शरीराच्या बरोबर मध्यभागी असलेला बोन. बर. त्याच्या बाजूला 2 इलियम आहेत. बर. पेल्विस, पेल्विसचं जे भांड आहे ते ऍक्च्युली असं आहे, हे बघा, 2 पेल्विस मध्ये सॅक्रम, सॅक्रम आणि इथे माकड हाड. बरोबर. हे जे माकड हाड आहे ते पुढे मागे नॅचरल मुवमेंट आहे त्याची. जेव्हा सॅक्रमच्या तिथल्या ज्या नवरूट्स आहेत त्या नवरूट्स, आपण जे आता बसलोय ते सॅक्रमवर बसलोय. बरोबर. आपण जो टेकलाय जो भाग तो सॅक्रमवरती बसलोय. सॅक्रमच्या तिथल्या नवरूट पिन झाल्या आणि त्या नव म्हणजे मज्जातंतू, त्या इन्फ्लाम झाल्या, ज्याला नस म्हणतात मराठीमध्ये. बरोबर. ती नस चोकअप झाली आणि नस चोकअप झाल्यामुळे माझ्या पायाला झरझर मुंग्या यायला लागल्या. राईट. पहिलं लक्षण आहे सायटिक नव पिंचिंगचं. पेशंटला मुंग्या येणं. आणि त्या मुंग्या कुठे येतात तर स्पेसिफिक कमरेच्या 4थ्या मणक्यापासून ते खाली पायाच्या तळव्यांपर्यंत. कुणाला मांडीत मुंग्या येतात, कुणाला मांडीच्या पुढच्या बाजूला मुंग्या येतात, कुणाला पिंढऱ्यांमध्ये मुंग्या येतात, कुणाला पंजामध्ये मुंग्या येतात. तर हे मुंग्या येतात. त्याच्याबरोबर सायटिकामध्ये त्याच्यामध्ये 4 ग्रेड आहेत. पहिलं ग्रेड म्हणजे जस्ट गादी बाहेर आली त्याच्यामुळे सायटिकाचा त्रास चालू झाला. तर पहिल्या ग्रेडमध्ये गादी जेव्हा बाहेर येते तेव्हा पेशंटला फक्त दुखायला लागतं. ओके. ते दुखणं जे आहे ते साधारण 24 तास 72 तास राहतं. तिथलं इन्फ्लामेशन म्हणजे तिथे सूज येणं, ते सूज येणं कमी झालं, दुखणं बंद होतं. ओके. फर्स्ट ग्रेड. ओके. तिथे ट्रीटमेंट लागत नाही. पेशंटनी फक्त त्या काळात झोपून राहायचं 24 तास. म्हणजे आराम करायचा. पाठीवरती झोपून राहणे, दर 1 तासांनी पोटावरती झोपायचं, अर्धा तास पाठीवर 1 तास. असं जर केलं, बघा ते जे लोक आहेत सायटिक पेनचं फर्स्ट पेन आहे ना, त्यावेळेस पेशंट हा रोबोटिक सारखा उठतो. रोबोटिक म्हणजे काय? हे बघा, असं उठताना एकदम, राईट, बसतानाही असा बसतो, चालतानाही, उठताना त्रास होईल, मग चालायला लागल्यावर मग काही नाही. ही अॅक्यूट कंडिशन आहे. त्या अॅक्यूट कंडिशन मध्ये पेशंटला फक्त झोपणे, एक दिवस 2 दिवस त्यांनी आराम केला, ऑटोमॅटिक बरं होतं. पण गादी त्याच्यापेक्षा जर बाहेर आली, आणि ती व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे जो व्हर्टेब्रा आहे, व्हर्टेब्रा म्हणजे बोन, त्या बोनच्या बाहेर पडली तर तिथे चालू होतं मॉर्निंग स्टिफनेस, सकाळी उठल्यानंतर कंबर आखडणे, ग्रेड 2. राईट. त्याच्या पुढे गादी बाहेर आली तर पेशंटला चालू होतात मुंग्या. त्याला पेशंट सांगतो की मला झरझर मुंग्या येतात. मग उजव्या बाजूला मुंग्या येतात तर उजवा पाय दुखेल, डाव्या बाजूला मुंग्या येतात ते डाव्या साईडनी मज्जातंतू बाहेर आलेले, मज्जातंतूला चिकटते गादी म्हणून मुंग्या येतात. तसंच ग्रेड 2 मध्ये तुम्हाला म्हणलं स्टिफनेस, ग्रेड 3 ला मुंग्या चालू होतात, ग्रेड 4 मध्ये नमनेस, बधिरता, पेशंटचा पाय बधीर होतो. ओके. पेशंटला पूर्ण पाय कापसासारखा ठेवलाय का असं फिलिंग येतं, पायाला पूर्ण बधीरपणा असतो, काही समजत नाही, संवेदनाच नसतात. त्याच्या पुढे गादी जर बाहेर आली तर पेशंटचा मसल वास्टिंग म्हणजे पाय बारीक व्हायला लागतात. ओके. पिंडरीचा भाग बारीक व्हायला लागतो. त्याच्यासोबत पुढे जर गादी बाहेर आली तर लघवीचा कंट्रोल जातो. अच्छा. त्याच्या पुढे गादी बाहेर आली तर संडासचा कंट्रोल जातो. त्याच्या पुढे गादी बाहेर आली तर पायातली चप्पल निसटलेली समजत नाही, फूट ड्रॉप म्हणजे पाय जो आहे तो, आपण ही मुवमेंट जी करतोय आता पायाची वर खाली, तो पाय वरतीच येत नाही पेशंटचा, पायाची बोटं हलत नाही अजिबात, म्हणजे हलवता येत नाहीत, हलतच नाही. त्या आजारामध्ये शेवटची अवस्था आहे की जिथे पायातला पूर्ण जीव निघून जातो. ओके. म्हणजे हे सायटिका जे तुम्हाला जेवढं सोपं दिसतंय, सुरुवातीला पेन चालू झाला, 2 दिवसात बरं झालं, ग्रेड 1, ग्रेड 5-6च्या कंडिशन मध्ये पायातला पूर्ण जीव तिथला नष्ट होतो, पायही हलत नाही, काही नाही, पायाची बोटं हलत नाही, पायातली चप्पल बसत नाही, रस्त्यात पेशंट निघतो, सांगतो चप्पल ऑटोमॅटिक निसटून जाते सर, मला चालता येत नाहीये. त्याला चालताना पाय उचलून टाकावा लागतो. आपण जसं असं चालतोय तो तसा नाही चालत. फुटड्रॉपचा पेशंट असा चालतो.
कारण पायच असा होत नाही ना. बरोबर बरोबर. म्हणजे हे सायटिका प्रकरण जेवढं दिसायला सोपं आहे, अंगावरती काढलं तर तेवढंच ते नंतरच्या शेवटच्या स्टेजला पाय पूर्ण बंद होतो. ओके. पाय हालत नाही, पायात संवेदना नसतात, पूर्ण पाय लकवा मारल्याप्रमाणे पूर्ण हालत नाही, काहीच होत नाही. मग तिथे ऑपरेशन शिवाय पर्यायच राहत नाही पेशंटला ओके. लास्ट स्टेजमध्ये. आपण असं आता मी तेच विचारणार होतो, जर आपण असं समजत की कोणतरी या स्टेजमध्ये असेल आणि जो हा व्हिडिओ बघत असेल, तर त्यावेळेस ह्याच्यावरती विदाऊट ऑपरेशन उपाय आहे, करता येईल? जर करता हो किंवा नाही फक्त सांगा. पुढचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी हो की नाही फक्त तेवढं सांगा. करता येईल तसं? नक्कीच करता येतं. एक लक्षात घ्या, प्रत्येक कंडिशननुसार हां. काय करायचंय हां. हे आपण प्रोटोकॉल प्लॅन केला जातो कुठल्याही पेशंटमध्ये. आणि ऑपरेशन हे ग्रेड 5 पर्यंत वाचू शकतं. ओके ओके. ग्रेड 5. ग्रेड 6ला एन्ट्रोलिस्थेसिस आहे, फॅसेट तुटलाय, पुढे आलाय, तर तिथे ऑपरेटच लागतं. विदाऊट ऑपरेशन ते होत नाही. पण ग्रेड 5च्या आधीचे जे पेशंट आहेत, आणि एक लक्षात घ्या, फूट ड्रॉप पर्यंत फार 1-2% रेअर पेशंट सापडतात. त्याच्या आधीच लोकांनी जर ट्रीटमेंट केली तर पण बरेच लोक त्याच्या आधीच ऑपरेशन करतात. राईट. ती ऑपरेशनची स्टेजच नसते. बरोबर बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळा मी बघतोय महिन्याला आता कमीत कमी 70-80 लोक ऑपरेट करून येतात ते, पण तिथे ग्रेड 4 पर्यंत ऑपरेशन करून फायदाच नसतो, कारण परत पेशंटला त्रास होतो, बिकॉज गादी परत बाहेर येते ती, कारण की परत रिग्रोथ होते तिथे, म्हणता तुम्ही तसं. जर जोपर्यंत काय होतं, आज ॲलोपॅथी सायन्स जे आहे ते 2च गोष्टीमध्ये ट्रीटमेंट आहे. एक इपिड्युरल इंजेक्शन्स आणि दुसरं म्हणजे लॅमिनेक्टॉमी. लॅमिनेक्टॉमी म्हणजे डिस्क कट करणे. पण डिस्क कट करण्याची जी पद्धत आहे त्यांची, ते फक्त 2 मणक्यातलं अंतर कमी झाल्यानंतर ते डिस्क कट करतात आहे, पण ते अंतर वाढवत नाहीये. किंवा त्याच्या पुढची जी थेरपी आहे की जे मसल त्यांचे रिअलाइन करायचे आहेत, बोन रिअलाइन करायचे आहेत, ही थेरपी ॲलोपॅथी सायन्समध्ये नाहीये. ओके. त्याच्यामुळे बोनची अवस्था बारीक असते, 2 मणक्यातलं अंतर आधीच कमी झालेलं आहे, म्हणून गादी बाहेर पडली आहे. जोपर्यंत हे अंतर वाढणार नाही तोपर्यंत गादी परत आत जाणार नाही. राईट. आज मॅन्युअल थेरपी ज्या आहेत त्या 2 मणक्याचं अंतर वाढवतात ते, आणि न्यूक्लियस बल्बसला परत जागेवरती आतमध्ये येते गादी. बरोबर. ओके. आता कमीत कमी एक 20 ते 25 स्पाईन सर्जन स्वतः ट्रीटमेंटला दवाखान्यात येतात आहे, आणि प्रत्येक महिन्याला आम्ही MRI काढून बघितलं की गादी ही पूर्ण आत जाते. काही लोकांची गादी सुकून जाते, काही लोकांची गादी परत आत येते. आणि हे पूर्ण विदाऊट ऑपरेशन बरं होऊ शकतं. ओके. मी तुम्हाला म्हटलं, कस्टमाइज ट्रीटमेंट प्रत्येकाची असते. कुठल्या स्टेजला पेशंट येतोय कशा पद्धतीने तरच ती ट्रीटमेंट. पण जिथे ऑपरेशन नाही करायचं तिथे केलं चुकून पेशंटनी, ग्रेड 4 पर्यंत ऑपरेशन केलं, तर बऱ्याच वेळा पेशंटचं ऑपरेशन होऊन पेशंट 2-3 महिन्यांनी 4 महिन्यांनी परत दवाखान्यात येतात, बिकॉज ते 2 मणक्याचं अंतर वाढलेलंच नसतं. राईट 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 राईट. आता आपण ह्याच्यावरती जाऊयात की आपल्याला कळालं की ह्याच्यावरती स्टेज 5 पर्यंत आपल्याला बऱ्यापैकी ऑपरेशन टाळता येतं आणि ही गोष्ट रिकवर करता येते. फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्याच्यावरती जसं आपला आतापर्यंतच्या डिस्कशनमध्ये हा निष्कर्ष लागला म्हणूयात आपण की हा रिक्युअर आहे, क्युअर होऊ शकतो, ह्याच्यावरती उपाय आहे, ह्याच्यावरती तुम्ही परत पहिल्यासारखे चालू शकता. राईट. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाताना मेन गोष्ट ही आहे की सायटिकाचा जो आजार आपण म्हटलं की तो मणक्याच्या गादीतली जी जागा आहे ती कमी होते आणि गादी बाहेर येऊन नर्व्हला त्रास देते, पिंच करते. तर ह्याच्यामध्येच माझा पुढचा तो प्रश्न होता की जसं मगाशी आपण म्हणत होतात की पाय पूर्ण नम होऊन जातो. बरोबर. तर एकदम फार स्टेज अशी कुठली जात नाही की पाय वगैरे कापावा लागतो, असं काही नाही ना? नाही, मणक्याच्या आजारामध्ये पाय कापावा लागत नाही, परंतु काय होतं की पेशंटच्या हालचाली बंद झाल्या तर पेशंट बेडंट होतो ना. राईट. एक लक्षात घ्या, जे लोक आज आम्ही बघतो ग्रेड 5 पर्यंत लोक मॅरेथॉन किंवा गिरनार पण चढून येतात. बापरे. आज जे लोक 2 सेकंद उभं राहत नव्हते, 2 ते 3-5 सेकंद चालत नव्हते, ते लोक आज 6-6 किलोमीटर सायकल स्वतः चालवतात. वा. एक लक्षात घ्या, बरं होण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण त्याच्याबरोबर त्याला योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट पण पाहिजे आणि पेशंटच्या मनामध्ये पाहिजे की मला बरं व्हायचंय. राईट 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 राईट. अगदी बरोबर. भाव खूप महत्वाचा आहे. राईट राईट राईट. आता आपण ह्याच्या सगळ्यात मेन गोष्टी म्हणजे सिम्पटम्स कडे जाऊयात की मगाशी आपण जसं बोललो की ह्याचे काही सिम्पटम्स असतात की मुंग्या येणं वगैरे, त्याच्यासोबत अजून कशा पद्धतीचे सिम्पटम्स असतात किंवा
कशा पद्धतीमध्ये बायफर्गेट करता येईल आपल्याला, की नेमका मला कशाचा त्रास आहे? मला नेमका हाडांच्या झीज होतीये तसा त्या पद्धतीचा त्रास आहे मला, की मला सायटिकाचा नेमका त्रास आहे? तर ह्याचे सिम्प्टम्स कसे असतात, की बाबा सायटिकाचे प्रॉपर सिम्प्टम्स अशा पद्धतीमध्ये असतात? एक लक्षात घ्या, कोणत्याही रुग्णाला सायटिका सुरुवात झाली तर पहिलं सकाळी उठल्यानंतर कंबर आखडते, हे पहिलं सिम्पटम आहे, सगळ्यात महत्वाचं पहिलं सिम्पटम. ओके. दिवसभर काही त्रास होणार नाही, दिवसभर मी भरपूर काम करेल, ऑफिसमध्ये जाईल, काही दुखणार नाही, मी दिवसभर भरपूर जे काही काम करायचं ते काम करेल, गाडी चालवेल, 4 व्हीलर चालवेल, 2 व्हीलर चालवेल, भाजी आणेल. परंतु झोपलो की सकाळी उठल्यानंतर कंबर आखडते, हे पहिलं सिम्पटम आहे सायटिकाचं. ओके ओके. की ते धोक्याची सूचना. राईट. पहिली घंटा वाजते की माझी कंबर आखडते म्हणजे समजायचं काहीतरी गडबड आहे. ओके. दुसरं सिम्पटम जे आहे, हेच आखडण तुम्ही जर कंटिन्युअस अंगावरती ठेवली आणि गादी अजून बाहेर आली तर इन्फ्लामेशन येतं नवला, मज्जातंतू इन्फ्लाम होतात आणि तिथं मुंग्या यायला चालू व्हायला लागतात. राईट. त्या मुंग्यासोबत कधी कधी पेशंटला दुखतं, कधी कधी दुखत नाही. म्हणजे मध्येच दुखतंय, मध्येच दुखत नाही, किंवा अशी सनक जाते वगैरे काय म्हणतात असे काय? कधी दुखेल कधी नाही, कमरेत दुखेल. मग जिथे L3 ला म्हणजे L3 L4 मधनं गादी बाहेर आली तर पायाची मांडीचा पुढचा भाग दुखतो. L4 L5 मधनं गादी बाहेर आली तर पिंडरी आणि पिंडरीचा मध्य भाग दुखेल. ओके. पिंडरीची मागची बाजू, पिंडरीचा मधला भाग. L5 आणि S1 मधनं गादी बाहेर आली तर पिंडरीच्या आतमधली बाजू आणि पिंडरीची मागची बाजू दुखेल. S2 ला कमरेपासून माकड हाडापासून खाली पायाच्या पंजापर्यंत दुखतं. म्हणजे प्रत्येक दुखणं हे स्पेसिफिक आहे. राईट. असं नाहीये की प्रत्येक मणक्याच्या आजारात किंवा प्रत्येक सायटिकाच्या आजारात एकसारखं दुखेल, किंवा कुणाला फक्त मुंग्या येतील, कुणाला बधीरपणा असेल, कुणाला जडपणा असेल, कुणाला दुखेल, कुणाला कधीतरी दुखेल, कुणाला दुखणं म्हणजे आजार हा पहिलं डोक्यातनं काढून टाका. बऱ्याच पेशंटला वाटतं की माझं दुखत नाही म्हणजे मी आजारी नाहीये. राईट. पहिल्या स्टेजमध्ये स्टिफनेस आहे, सेकंड स्टेजमध्ये दुखणं आहे, थर्ड स्टेजमध्ये सायटिकाच्या मुंग्या चालू होतात. राईट. मुंग्या असतील तेव्हा दुखणं कमी असतं. ओके. आणि ज्यावेळेस बधिरता येतो तेव्हा स्टिफनेस कमी असतो, मुंग्या कमी असतात, दुखणंही कमी असतं. बधिरपणामध्ये संवेदनाच पेशंटला होत नाही म्हणून दुखत नाही. राईट. म्हणजे ती नर्व एवढी तिथे पेशंट गाफील राहतो की मला नमनेस आहे, मला काय होत नाही, कशाला दवाखान्यात जायचं. ओके. किंवा मी कशाला कोणतेही उपचार करून घेऊ. पण ज्या वेळेस मग त्याचा मसल वास्टिंग होऊन एखाद दिवशी पाय पूर्ण लॉक होतो, हलतच नाही, त्यावेळेस तो परत की आपण आता कुठेतरी दाखवायला पाहिजे किंवा कुठल्या तरी दवाखान्यात जाऊ. मग MRI काढतात. MRI काढलं की आज ॲलोपॅथी सायन्समधल्या कुठल्याही डॉक्टरकडे तो गेला तर सगळ्यांचे उपचार पद्धती दोनच आहे, एक तर इपिड्युरल इंजेक्शन किंवा सर्जरी. तिसरं त्यांच्याकडे औषध उपचार म्हणून काहीच नाहीये. राईट. नाहीतर मग ते म्हणतात फारच ओळखीचा पेशंट असेल तर सांगतात जा फिजिओथेरपी कर. बरोबर. आणि तो फिजिओथेरपी वाला पण कस्टमाइज ट्रीटमेंट त्याच्याकडे आता नाहीये की प्रॉपर कस्टमाइज ट्रीटमेंट तो करत नाही. तो आलाय सिम्पटम वाईज तो ट्रीट करतो, त्यातले 10तले 2 पेशंट बरे होतात, बाकीचे पेशंट परत दुसऱ्या डॉक्टरकडे जातात, मग परत सल्ला येतो की ऑपरेशन. तर एक लक्षात घ्या, मॅन्युअल थेरपी ज्या आहेत, मॅन्युअल थेरपीमुळे जवळजवळ 99.9% लोकांमध्ये पूर्णपणे ऑपरेशन हे टळू शकतं. येस, टळू शकतं. राईट. सायटिकाचं ऑपरेशन हे पूर्णपणे टळू शकतं. आता ह्या मॅन्युअल थेरपी म्हणजे काय, आपण त्याच्याकडेच जाणार आहे की नेमकं आता आपली जी ह्याच्यावरती थेरपी असते तर आपण प्रॉपर ह्या थेरपीच्या डिटेल्समध्ये जाऊयात की नेमकं मॅन्युअल थेरपी ही नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीमध्ये वर्क करते. मॅन्युअल थेरपी म्हणजे काय, तर पहिली गोष्ट आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये विदाऊट ऑपरेशन काय करतात याच्यावरती खूप प्रकारे इव्हिडन्स बेस्ड सायंटिफिक उपचार, म्हणजे ज्याचा इव्हिडन्स आहे. इव्हिडन्स म्हणजे काय, तर त्यांनी रिसर्च पेपर पब्लिश केलेत, त्यांनी सायंटिफिक एक प्रोटोकॉल बनवलेला आहे की हा आजार असा असा होतो, त्याचे हे सिम्पटम्स आहेत आणि पायलट स्टडी केले जातात की ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर कितीपैकी किती टक्के रुग्ण बरा झाला. ओके. मग त्यांचं बिफोर आफ्टर एक्सरे MRI केले जातात. मग त्याचा एक पायलट स्टडी करून ठरवलं जातं की ही मॅन्युअल थेरपी ह्या आजारासाठी इतकी % चांगलं काम करते. असे इव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये बसवले गेले आणि ते बसवलेले गेले. त्या ट्रीटमेंटची जी नावं आहेत त्यामध्ये पहिलं ट्रीटमेंट आहे ते फेशियल मॅनिप्युलेशन.
ओके. म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन म्हणजे आपल्या मसल आणि बोनच्या मध्ये कव्हरिंग आहे. चिकट पदार्थ, चिकट रबरासारखा पदार्थ आहे, जेणेकरून आपण जे हात हलवतोय, एक लक्षात घ्या, नुसतं बोन हात नाही हलवू शकणार. हात हलवण्यासाठी त्या बोनला मसलची गरज आहे आणि मसल आणि बोनच्या मध्ये एक असा ताणलेला काही पदार्थ आहे जो फेशिया म्हणतात, ज्याला फेशिया म्हणजे एक प्रकारचं आतमध्ये कव्हरिंग आहे जे रबरासारखं पुढे मागे होतं. ओके ओके ओके. जे आपल्या बोनला, मला सांगा ना, एका लिमिट पर्यंत आपण, हे बघा, हे गेला हात, ह्याच्यानंतर मला जर मागे घेऊन जायचं आहे, का ताणलं हे मी? बिकॉज ऑफ फेशिया. ओके ओके, बरोबर. आतमध्ये एक फेशियल लाइनिंग आहे, एक कव्हरिंग आहे बोनच्या आणि मसलच्या मध्यभागी, मसलच्या वरती. ते कव्हरिंग जर मिसअलाइन झालं बॉडीमध्ये, त्याच्या गुठळ्या झाल्या, तर आपली मुवमेंट थांबते. बरोबर. आज कोणत्याही पेशंटची गादी बाहेर येते तेव्हा तिथले आजूबाजूचे फेशियाचे नोड्स बनतात. ती गादी बाहेर येऊ नये म्हणून कंबर ऑटोमॅटिक कडक होते. कंबर कडक होणं हे नॉर्मल लक्षण आहे. बऱ्याच वेळा सायटिकामध्ये लोक कंबर कडक झाली म्हणून जोरजोरात चोळतात, रगडून घेतात, ते सगळं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे त्रास अजून वाढतो. एक लक्षात घ्या, टॉन्सिल्स येतात. टॉन्सिल्स येतात तेव्हा आपल्याला अन्न गिळताना त्रास होतो का? तिथं सूज येते का? तर बॅक्टेरिया, व्हायरस आतमध्ये जाऊ नये म्हणून. तसंच जेव्हा डिस्क बाहेर येते त्यावेळेस कमरेचे आजूबाजूचे मसल हे कडक होतात आणि ते नॉर्मल आहे. ते नॉर्मल काय आहे? तर बेसिकली कंबर कडक होते का? तर तिथली गादी बाहेर पडू नये म्हणून कंबर कडक होते. बरोबर. ते नॅचरल फेनॉमिन आहे बॉडीचा, अजून बाहेर पडू नये म्हणून. मग त्याच्यामध्ये ते जे नोड्स बनलेले आहेत ते नोड्स सोडवण्याचं काम, पोश्चर करेक्ट करण्याचं, जो काही मणका तिरका झालाय, मसल तिरके झाले, ज्यांना मनक्याचा आता त्रास होतोय आणि जे पॉडकास्ट बघतात त्यांनी सरळ पहिलं एक काम करायचं, आरशासमोर उभं राहायचं, कपडे काढायचे, दोन्ही खांदे बघा, दोन्ही कान बघायचे, दोन्ही डोळे बघायचे, कान, खांदे, निप्पल्स, पेल्विस, कमरेचा भाग, गुडघे आणि पायाचे पंजे, आपण कसे उभे आहोत हे फक्त निहाळा तुम्ही आरशासमोर. त्यानंतर मागच्या बाजूनी फोटो काढून घ्यायचा, तो फोटो तुम्ही बघा मोबाईलमध्ये. पुढच्या बाजूचा फोटो, मागच्या बाजूचा फोटो, उजवी साईड राईट लॅटरल बाजूनी फोटो काढा, तो फोटो बघा, लेफ्ट लॅटरल बाजूनी फोटो काढा, तो फोटो बघा. तर तुम्हाला समजेल बऱ्याच वेळा स्ट्रक्चर आहे मिसअलाइन झालंय, पोश्चर कुठेतरी बिघडलेलं आहे. खांदे पुढे मागे, कंबर पुढे मागे, वर खाली, उजवीकडे, डावीकडे, भार दोन्ही पायावरती यायला पाहिजे, तो भार फक्त उजवीकडे येतोय किंवा पायाच्या बोटांवरती येतोय किंवा कमरेवरती येतोय किंवा पोटाच्या तिथला भाग, उजव्या साईडची कंबर कॉन्केव्ह झालेली आहे, डावी साईड मोठी झालेली आहे. असं वेगळं वेगळं स्ट्रक्चर वेगवेगळ्या पेशंटमध्ये दिसतं. ओके. हे सरळ करण्याचं काम फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये मसलचं बॅलन्सिंग केलं जातं, फेशियाचं बॅलन्सिंग केलं जातं, जेणेकरून तुमची ग्रॅव्हिटी या पृथ्वीला बॅलन्स केली जाते. ओके ओके. फेशियल मॅनिप्युलेशन म्हणजे पोश्चर करेक्शन. आपण जे उभे आहोत ते ग्रॅव्हिटीवर उभे आहोत. जर ग्रॅव्हिटी नसती तर आपण खाली पडलो असतो. बरोबर. आज आपण जे उभे राहतोय, जर डोळे बंद केल्यानंतर उभं राहून बघा, ऑटोमॅटिक आपण हलतो. बरोबर. मग ज्या साईडला हलतो त्या साईडला आपली ग्रॅव्हिटी जास्त आहे. ही ग्रॅव्हिटी, हे करेक्शन करण्यासाठी पोश्चर करेक्शन, मसल बॅलन्स, बोन बॅलन्स, लिगामेंट, सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यूचं बॅलन्सिंग हे केलं जातं ते फेशियल मॅनिप्युलेशन ट्रीटमेंटमध्ये. त्यानंतर पुढची ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे क्रायोप्रॅक्टर. क्रायोप्रॅक्टर आता तुम्ही जर फेसबुकला, युट्यूबला बरेच व्हिडिओ बघायला मिळतात की मणका क्रॅक करतात. राईट. कटाकट आवाज काढणारे. बरोबर. पण हे कटाकट आवाज जो आहे तो स्पेसिफिक आता उजव्या साईडचा लंबर L4, L5 रूट कॉज आहे. हे बघा, पेशंटला दुखतं डावीकडे, पण रूट कॉज कधी कधी उजवीकडे पण असतो, कधी कधी दुखतं त्याच्या वरती पण असतो, कधी कधी खाली पण असतो. आज आता आपण ही तुमची लाईट आहे, या लाईटीला प्रॉब्लेम माझा आहे की लाईट बंद करायची. राईट. पेन म्हणजे प्रॉब्लेम, पेशंट पेन घेऊन येतो. या लाईटीला बंद करायचं तर मी हिला मारून उपयोग आहे का? हिला हात लावून उपयोग आहे का? नाही. तिच्या बटन मला शोधायचे, बटन इज द रूट कॉज. राईट राईट राईट. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर रूट कॉज जो आहे तो वर खाली उजवीकडे डावीकडे कुठेही असू शकतो. तो क्रायोप्रॅक्टरला शोधून काढायचा की नक्की आज मला कुठला मणका तुमचा मोडायचा आहे किंवा त्याला सरळ करायचंय, अलाइन करायचंय मराठी बोली भाषेत. जो मणका आपण जो मिसअलाइन झालाय त्याला परत रिअलाइन करणं म्हणजे क्रायोप्रॅक्टर, बोन सेटिंग. ओके ओके ओके. पण त्याचं असं नाहीये की तुमचे उजव्या बाजूला दुखतंय म्हणून उजव्या बाजूला मोडायचंय, डावी बाजू दुखती म्हणून डाव्या बाजूला मोडायचंय.
असं नाहीये की सगळेच मणके मोडायचे आहेत. बरोबर आजकाल काय झालं की सगळ्यांना वाटतं की फॅन्टसी झाली आहे की सगळं मोडलं म्हणजे बरं होईल. बरोबर. हा. एक लक्षात घ्या, मला ह्याला मी सगळीकडे मारत बसलो तर हे रात्रभर जरी बसलो तरी तो बंद होणार नाही दिवा. राईट राईट. त्याच्या खाली हात लावतोय तरी बंद होणार नाही, त्याच्या वरती हात लावतोय तरी बंद होणार नाही. मला रूट कॉज जो आहे तो बटन आहे बरोबर. आणि त्या बटनाला हात लावला तर ऑटोमॅटिक ते बंद होणार आहे. राईट. पेन म्हणजे आजार नव्हे. पेन होण्याचा रूट कॉज जो आहे तो वेगळा वेगळा आहे प्रत्येक पेशंटमध्ये. कधी मसल असेल, कधी फेशिया असेल, कधी बोन असेल, कधी सॉफ्ट टिश्यू असतील, कधी डीप टिश्यू असतील, कधी ऑर्गन असतील, कधी न्यूरोमेनिंजियल म्हणजे तुमचं क्रेनिओसॅक्रल प्रेशर, मेंदूच्या आजूबाजूला जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडचं वाहण्याचं प्रमाण एकसारखं नाहीये दोन्ही मेंदूचं. ओके. त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजे हा सगळा जो भाग आहे, पेशंट कोणताही आल्यानंतर त्याच्या डोक्यावरती आम्ही हात ठेवतो आणि बघतो की जनरल लिस्निंग करतो. जनरल लिस्निंगमध्ये हा प्रॉब्लेम डोक्याच्या आजूबाजूच्या मज्जातंतूचा जो फ्लो आहे तो बरोबर आहे का नाही पेशंटचा. ओके. मेंदूतनं आजार आहे, ड्युरामॅटरमधनं एका स्पायनल कॉर्डला कुठेतरी फायब्रोसिस झालाय, ते नाहीये. तर मग परत चेक करतो की आजार पुढच्या बाजूला आहे का, कुठले ऑर्गन मिस अलाइन आहेत, त्यांनी मणके मागे ओढले गेलेत का. पुढे 16 ऑर्गन आहेत. राईट. पुढच्या साईडला लिव्हर आहे मोठा 18/32, त्याच्या शेजारी स्प्लीन आहे, स्टमक आहे, पायलोरिक कॅनॉल आहे, डिओडिनम आहे, मोठं आतडं, छोटं आतडं, त्याच्यानंतर आतड्याचे सगळे असेंडिंग कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन, म्हणजे आतडी, लहान आतडी आणि मोठी आतडी, ह्या सगळ्याचं आजूबाजूचे लिगामेंट टाईट झाले, कडक झाले आणि त्यामुळे मणके पुढे ओढले गेले. रूट कॉज. मी रूट कॉज बोलतोय आता, हे सगळं मी रूट कॉज बद्दल बोलतोय का तर तुम्हाला समजावं. बरोबर. आज आपण मणक्याचा आजार म्हणून आपण कंबर दुखती म्हणून डॉक्टरकडे जातो, पण त्याचं कारण कधी कधी आतडी पण असू शकतात, कधी कधी किडनी असू शकते, कधी कधी लिव्हर असू शकतं. आपण मग पेन किलर खातो. मला सांगा, तिथली पेन किलर खाऊन तिथले लिगामेंट थोडी सुटणार आहेत. बरोबर. ॲलोपॅथी सायन्समध्ये 2च उपचार आहे. मी तुम्हाला मगासपासून सांगतो की एक इपिड्युरल इंजेक्शन आणि ऑपरेशन. पेन किलर म्हणजे उपचार नव्हे. बरोबर. पेन किलर म्हणजे आता तुम्हाला जो त्रास होतो तो फक्त तुम्ही पेन किलरनी हे करताय, त्रास कमी पेन करताय, पण तो आजार बरा होत नाहीये. बरोबर. मग त्याबरोबर आपण परत डोक्यावरती हात ठेवून मागे बघतो की सॅक्रल प्लेक्सेस म्हणजे डिस्कच्या आजूबाजूला काही त्रास आहे का, तिथले लिगामेंट कुठे टाईट झालेत का. मग अजून हात लावून चेक करतो की मणक्याच्या तिथली गादी जी बाहेर आली आहे त्या गादीला कुठे इन्फ्लामेशन आहे का, तिथली सायटिक नऊ जी पिन झाली मग तिथे कुठे गुठळी बनली आहे का, मग लंबर प्लेक्सेसमध्ये गुठळी बनली आहे का, सायटिक प्लेक्सेसमध्ये कुठे गुठळी बनली आहे का, सर्वायकल प्लेक्सेसमध्ये गुठळी, मग त्या नर्व्हचं मॅनिप्युलेशन करणं, त्या मज्जा बोनचं मॅनिप्युलेट करणं, त्याला क्रायोप्रॅक्टर म्हणतात. त्याबरोबर तिसरी ट्रीटमेंट आहे ती व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे ऑर्गन बॅलन्सिंग. जसं मी आता म्हणलं की लिव्हरला मिसअलाइन आहे, लिव्हरची एक स्वतःची मुवमेंट आहे. हे मी एक ऑर्गन तुम्हाला दाखवतो, लिव्हर असा हलतो कंटिन्युअस. ओके. आणि हे प्रत्येक पेशंटला फील होतं हात ठेवल्यानंतर. एक लक्षात घ्या, जेव्हा मी पोटावरती हात ठेवतो पेशंटच्या नाभीच्या तिथनं मी इंडक्शन देतो आणि चेक करतो की त्याची लिव्हरची मोबिलिटी व्यवस्थित आहे का नाही पेशंटची. स्वतः लिव्हर आतमध्ये ह्या पद्धतीने हलतोय, आतमध्ये, बाहेर, खाली, परत वरती, परत आतमध्ये. हा लिव्हर प्रत्येक पेशंट, तुम्ही जर उजव्या साईडला हात आता ठेवला, आता पण म्हणजे मी तेच विचारणार, आता बसलो आपण तरी पण आपल्याला जाणवेल. येस, बघा तुम्ही उजव्या साईडला, प्रेक्षकांनी पण हात ठेवा आणि बघा, डोळे बंद करा, फील करा, उजव्या साईडला लिव्हर आहे. स्लाइटली हात ठेवा एकदम, तुम्हाला जाणवेल आतमध्ये जातोय, परत खाली येतोय, वरती येतोय, आतमध्ये जातोय. ही लिव्हरची मोबिलिटी आहे. तसं प्रत्येक ऑर्गन, आता किडनीज आहेत, किडनी ह्या पद्धतीने हलतात, कंटिन्युअस आतमध्ये हलणं चालू आहे. म्हणजे आपण शांत बसलेलो तरी पण झोपेत, आतमध्ये झोपेत नाही, 24 तुम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस 4-5व्या महिन्यात तुमचे अवयव निर्माण झाले तेव्हापासून मरसपर्यंत हे सगळे हालचाली, कारण ब्रीदिंग आतमध्ये चालू आहे ना सर. मला सांगा, तुम्ही श्वास घेता, तुम्हाला कुठे आत्ता बसल्यावर कळतंय, योग्यालाच कळतं फक्त. आज आपण श्वास थांबवतोय किंवा चालू आहे किंवा बंद आहे हे आपल्याला कळत नाही किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. राईट. सगळे ऑर्गन आतमध्ये स्वतःहून हालतात, त्याचं हलणं बंद झालं तर आजार निर्मिती चालू होते. ओके 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 ओके.
ह्याला म्हणतात विसरल मॅनिप्युलेशन. त्याच्या पुढे आपण करतो ते न्यूरल मॅनिप्युलेशन. न्यूरल मॅनिप्युलेशन म्हणजे मज्जातंतू मॅनिप्युलेशन. मज्जातंतू म्हणजे प्रत्येक नर्व्ह जी आहे, जसं सॅक्रल नर्व्ह, सायटिक नर्व्ह किंवा लंबर प्लेक्सस मधल्या नर्व्ह ते कुठेतरी पिन झाल्यात, त्या नर्व्हचा मॅनिप्युलेट करून तिथलं पिंचिंग काढून टाकणे. ओके ओके. ह्याचं न्यूरल मॅनिप्युलेशन. हे झाले 3 प्रकार मॅनिप्युलेशनमध्ये: क्रायोप्रॅक्टर बोन सेटिंग, ऑर्गन सेटिंग आणि नर्व्ह मॅनिप्युलेशन. त्याच्यानंतर पुढे आपण देतो MET मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस. एक 5 प्रकारचे एक्सरसाइजेस देतो जेणेकरून त्या मसलची ताकद वाढली पाहिजे. कमरेसाठी 5 एक्सरसाइज, मानेसाठी 5 एक्सरसाइज, असे काही एक्सरसाइजचे पॅटर्न आपण ठरवलेले आहेत आणि ते एक्सरसाइज पेशंटला देतो जेणेकरून तिथली ताकद वाढते आजूबाजूच्या मसलची ताकद वाढली तर बोन हलण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. मसलमध्ये ताकद नसेल तर बोन मिसअलाइन होणार आहे परत त्या पेशंटचा. राईट. एक लक्षात घ्या, आमच्या दृष्टीने आम्ही काय विचार केला, मॅन्युअल थेरपी करताना सगळ्यात मेन जे आहे ते इंटिग्रेटेड अप्रोच आपण केला, की ज्यामध्ये 30 ते 35 प्रकारच्या थेरपी सगळ्या एकत्र केल्या आणि एकत्रित करणारा भारतातला आणि भारताच्या बाहेरचा मी एकमेव डॉक्टर आहे. राईट. माझे जवळजवळ 30 ते 35 कोर्सेस झाले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US, चायना, पोर्तुगीज, इटली, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळे कोर्सेस मी स्पाईनबद्दल करायला गेलो आणि ते सगळे जे कोर्सेस आहेत ते करत शिकत मी पुढे चाललोय. राईट. कारण काय होतं की मी तुम्हाला जसं म्हटलं, रूट कॉज हा प्रत्येक वेळेस वेगवेगळा सापडेल. आयुर्वेदानुसार आम्ही नाडी परीक्षा बघतो, दोष काय आहेत, प्राण, उदान, समान, अपान, व्यान, मग त्याच्यानुसार ते औषध दिलं जातं. मग बाबा तो आयुर्वेदातला एक रूट कॉज बघितला मी, मग NKT बघितलं की त्यात मसल काय आहे आत्ता प्रायमरी फॉल्ट, मग ऑर्गन बघितले, मग न्यूरोमेनिंजल मधला प्रायमरी फॉल्ट काय. असं जर एकत्रित सगळं दिलं गेलं आणि एकत्रित ट्रीटमेंट केली कस्टमाइज, तर पेशंटला 100% रिझल्ट यायला मदत मिळते. राईट राईट. का तर डायग्नोसिस पक्का असेल. डायग्नोसिस चुकलं तर रिझल्ट तुमचे चुकतात, पण जिथे डायग्नोसिस एकदम परफेक्ट आहे आणि आपण हे 8-9 प्रकारच्या पद्धती ज्या आहेत त्या वापरल्यामुळे आपल्याला क्रॉस चेक करता येतं की सगळ्यांचं एकसारखं आहे का नाही. हा एक सगळ्यात मोठा तिथला प्लस पॉईंट आहे. ओके. तर ह्या प्रकारे तुम्हाला म्हटलं की मी त्यानंतर आपण योगाज देतो पेशंटला. योगामध्ये अयंगार योगा प्लस फ्रँकलिंग मेथड आणि रॉल्फ मुवमेंट असे 3 एक्सरसाइजचे पॅटर्न पेशंटमध्ये दिले जातात, जेणेकरून त्याचं ब्रिदिंग इम्पोर्ट केलं जातं. ब्रिदिंगला इम्पॉर्टन्स देऊन नॉर्मल ब्रिदिंग पर्यंत कसं पोहोचता येईल आणि त्याचे इझी श्वास वरपासून खालपर्यंत येईल. बघा तुम्ही आता सगळ्यांनी श्वास घ्या, श्वास सोडा. 5 वेळा श्वास घ्यायचा आहे, 5 वेळा श्वास सोडायचा आहे. कुठे कुठे श्वास चिटकत वरती जातोय, कुठे कुठे श्वास चिटकत खाली येतोय, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. जिथे जिथे रिस्ट्रिक्शन असेल तिथनं श्वास इझिली खाली जात नाही किंवा वरती येत नाही. जिथे जिथे मिसअलाइनमेंट आहे किंवा जिथे तुमचं ऑक्सिजन जात नाहीये कारण ती पोकळी तुमची कुठेतरी बंद आहे. ओके ओके. मग तिथे रिस्ट्रिक्शन कुठेतरी असतं, ते रिस्ट्रिक्शन जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आजार बरा होणार नाही. राईट 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 राईट. मग त्याच्यासोबत आपण ह्या सगळ्या एक्सरसाइज पॅटर्न आपण काय केलंय, प्रिव्हेंटिव्ह पहिला भाग, दुसरा भाग आजाराची ट्रीटमेंट आणि तिसरा आजार परत होऊच नाही म्हणून ट्रीटमेंट, असे 3 प्रकार त्याच्यामध्ये आम्ही इंटिग्रेटेड वापरतो. त्यासोबत अजून इस्तम नावाची ट्रीटमेंट आहे, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. ओके. त्याच्यामध्ये पेशंटला इंग्लंड आणि अमेरिकेचे 2 प्रोब आहेत. त्या प्रोबनी त्या गाठी जिथे झाल्यात मानेच्या भोवती, कमरेच्या भोवती बघा गाठी लागतात त्या पेशंटमध्ये, सायटिकाच्या पेशंटमध्ये किंवा मानेच्या मणक्यातनं गादी बाहेर आली अशा पेशंटमध्ये, तिथे त्या गाठी आपण सोडवतो जेणेकरून पेशंटला मुवमेंट इझी होते. मान हलायला लागते, पाय हलायला लागतो, चालताना बरं वाटायला लागतं. हे पहिल्या दिवसापासून घडतं मॅन्युअल थेरपी नंतर. ओके. पहिल्या दिवसापासून, फर्स्ट डे ऑफ द ट्रीटमेंट. राईट. आपण काय केलेलं आहे, या सगळ्या ज्या थेरपी आहेत दिवसभरात साधारण एक 12 ते 15 थेरपी आपण वापरतो आणि त्या थेरपी महिन्यातनं 1च दिवस पेशंटला दवाखान्यात यावं लागतं. आणि त्या थेरपी महिन्यातनं 1 दिवस 12 ते 15 प्रकारच्या थेरपी, असं साधारण 8 ते 10 सेशनमध्ये पूर्ण गादी ही आज जाते. 8 ते 10 सेशन मध्ये गादी आज जाते पूर्ण. राईट. 8 to 10 months इज रिक्वायर्ड. 8 ते 10 महिने हा कालावधी जो आहे त्यामध्ये टोटल 1301 मसलवरती काम होतं 10 सेशनमध्ये. ओके ओके. मग प्रिव्हेंटिव्ह केअर पण त्यात सगळ्यात मोठा आहे.
जरी पहिल्या 3 महिन्यात पेशंट बरा झाला पूर्णपणे, तरी आपण पुढे बाकीच्या मसल्स आणि बाकीचे आजार त्याचे, म्हणजे बऱ्याच वेळा मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. एक लेडीज येत होत्या माझ्याकडे बार्शीवरनं. त्यांची शुगर जी होती ती 400च्या खाली कधीच गेली नाही. 4-5 वर्ष शुगर 400 होती. त्यांना ऑपरेटिव्ह सजेस्ट केलं होतं, पण ऑपरेट करणारे डॉक्टर म्हणले जोपर्यंत शुगर तुमची HbA1c 9 to 12च्या घरात त्यांचं सारखं फिरत होतं. 9 ते 12च्या घरात HbA1c होतं. त्यांनी HbA1c नॉर्मल आहे 5 आणि शुगर 400च्या खाली होतच नव्हती. जवळजवळ त्याच्यामुळे डॉक्टरांना ऑपरेट करता येत नव्हतं. ऑपरेशन सांगितलं, डॉक्टरने सांगितलं तुमचं ऑपरेट नाही केलं तर पाय पूर्ण गळून जाईल. आणि हा व्हिडिओ पण त्यांचा मी यूट्यूबला माझ्या चॅनलला आहे, डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक नावाचा यूट्यूब चॅनल आहे त्याला. तर त्यांनी घाबरल्या त्या फार. पहिल्या दिवशी आल्या ट्रीटमेंटला, ते म्हणल्या मी आता काही खरं नाही, माझं संपलंय सगळं. राईट. मी त्यांना म्हटलं असं काही नाहीये माऊली. त्यांनी सांगितलं, त्यांच्या शास्त्रात ते सांगितलंय. त्यांचं शास्त्र किंवा ते जे सांगतात ते त्यांच्या शास्त्रांनी शिकवले, ते ज्ञान आहे, त्या शास्त्रानुसार ते बोलतात ते. पण मला नाही वाटत की तुमच्या लिव्हर आणि राईट किडनीमुळे ही शुगर वाढली आहे आणि स्पाईनचाही त्रास त्या लिव्हर किडनीमुळे आहे. तर मी त्या लिव्हर आणि किडनीचं मॅनिप्युलेट केलं आणि महिन्यानंतर आम्ही शुगर केली. शुगर 150. बापरे. आफ्टर 5 years, म्हणजे 5 वर्षानंतर पहिल्यांदा त्यांचा रिपोर्ट 150 त्यांना दिसला. म्हणजे 400च्या खाली कधी येत नव्हती, कधीच आली नव्हती, 5 वर्षात कधी नव्हती. अरे बाप. आणि HbA1c 5 वरती आलं. म्हणजे स्वतः उदय फडके डॉक्टर जे आहेत त्यांनी मला फोन करून विचारलं की तू काय ट्रीटमेंट दिली अशी. बरोबर बरोबर. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना विचारलं की हे कोण डॉक्टर आहे आणि काय ट्रीटमेंट यांनी दिली की शुगर इतक्या म्हणजे एक लक्षात घ्या, आपण शुगर म्हणून ट्रीटमेंट देतच नव्हतो. मी तुम्हाला मगासपासून एकदा म्हटलं रूट कॉज हा माझी खासियत जी आहे ती आम्ही डायग्नोसिसचं स्किलच आमचं वेगळं आहे मॅन्युअल थेरपी लोकांचं. ओके. डायग्नोसिस जे आहे ते फार वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि त्याच्यामुळे दिसणारे रिझल्ट हे फार ट्रिमेंडस सार्वदेहिक दिसतात. पेशंटला झोप यायला लागते चांगली, पेशंटचे बाकीचे आजार कमी होतात, बीपीच्या गोळ्या बंद होतात, असे वेगवेगळे रिझल्ट वेगवेगळ्या पेशंटमध्ये दिसतात. बरोबर. आणि प्रत्येक पेशंटमध्ये वेगळं दिसतं कारण त्याचं असणारं शरीरच वेगळं आहे ना, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. बरोबर बरोबर. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं फक्त ऑफ द टॉपिक मी विचारतोय की त्यावेळेस त्या लिव्हरच्या पोझिशनमध्ये काही गडबड होती, त्याच्याने त्यांचं शुगर वाढायची का नेमकं तशा पद्धतीमध्ये होतं की ती थेरपी कशी होती त्यांची? लिव्हर मॅनिप्युलेशन म्हणजे काय होतं, आम्ही तुम्हाला म्हटलं की पहिलं कुठलाही माणूस आला तर आम्ही डोक्यावर हात ठेवतो की प्रायमरी फॉल्ट काय. आपण आजार म्हणून ट्रीटमेंट कुठंच देत नाहीये किंवा स्पाईन म्हणून पण आम्ही पहिलं बघत नाही. आम्ही बघतो पहिलं काय तर बाबा प्रायमरी फॉल्ट शरीरात कुठे आहे. बरोबर. प्रायमरी फॉल्ट मला लिव्हर आणि राईट किडनी सापडली तर आम्ही त्या लिव्हरचे लिगामेंट चेक केलं तर लिव्हर इज कॅनॉट मूव्ह. फ्रोज झालता लिव्हर, हलतच नव्हता. फ्रोझन लिव्हर अँड किडनी ऑल्सो फ्रोज. जी किडनीची ही मुवमेंट आहे आपण मुवमेंट बंद झाली त्यांची. ओके. ट्रीटमेंट दिली म्हणजे काय तर त्याला परत तिथले जे फ्रोज झालेले लिगामेंट आहेत त्याच्या आजूबाजूचे लिगामेंट सोडवले मी, जे घट्ट होतं. आज बघा तुम्ही हे बंद आहे, फ्रोज आहे, हे हलणारच नाहीये. हे मी सोडवलं, हे हलायला लागलं. राईट राईट. मी जर हे पकडून ठेवलं तर मूव्ह नाही होणार. बरोबर. तिथं लिगामेंट जो पकडून ठेवलेला लिगामेंट होता तो आम्ही सोडून दिला, हे मूव्ह व्हायला लागलं तर त्यांनी आतमधले सिक्रिशन्स करायला सुरुवात केली, त्याचं काम करायला सुरू केलं त्याने. बरोबर. ह्या ट्रीटमेंट इंडियामध्ये अजून कोणी करत नाहीये. तुम्ही बॅरल इन्स्टिट्यूट म्हणून आहे, गुगलला टाकलं तर त्यांनी त्या माणसांनी जवळजवळ 300-350 पुस्तकं या विषयावरची लिहिलेली आहेत. ओके. बॅरल डॉक्टर जिम बॅरल म्हणून. जिम बॅरल. ओके. येस. खूप सुंदर पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत या संदर्भात, इमोशन संदर्भात पुस्तकं लिहिली आहेत की माणसाचं लिव्हर मिसअलाइन झालं तर माणसाचे स्वभाव कसे बदलतात. ओके. किडनी मिसअलाइन होते बघा, एखाद्याच्या घरात 3-4 एक्सपायर झाले लोक, त्याचे किडनीवर एफेक्ट होतो. मग किडनी एफेक्ट होऊन त्याला किडनीचे आजार चालू होतात भविष्यात. एक साथ ट्रॉमा झाला, ऑर्गन इज इमोशन. ओके. ऑर्गनचा संबंध प्रत्यक्ष इमोशनवरती आहे. प्रत्येक ऑर्गन काही ना काही दर्शवतो. स्टमक आहे, स्टमकचं आणि इमोशनचा संबंध आहे. लिव्हर आणि इमोशनचा संबंध आहे. किडनी आणि इमोशनचा संबंध आहे. स्ट्रेसफुल लाईफ जगणारे लोक आहेत, जे लोक फार स्ट्रेसमध्ये असतात, त्यांचे हे मसल बघा भरून येतात. आज बघा तुम्ही जे पॉडकास्ट बघणाऱ्या महिला आहेत किंवा जे पुरुष आहेत, तुमच्या ऑफिसमध्ये काम वाढलं, अचानक बॉसनी काम वाढवलं आणि टार्गेट दिलं, खांदे दुखायला लागतात, खांदे जड होतात. बायकांनी बघा की घरात एक 10 लोक आज जेवायला येतात ते काही वाटणार नाही, 50 लोक आज जेवायला येणार स्वयंपाक बनवायचा, खांदे स्टेप होतात. बरोबर.
हा सगळा भाग इमोशनचा आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर लिव्हर, किडनी, स्प्लीन जे बँकर्स आहेत, फायनान्स बघणारे लोक आहेत, त्यांचा डिओडिनमला प्रॉब्लेम होतो. आपला तुम्ही जर बघितलं ॲपलचा ओनर CEO स्टीव्ह जॉब्स, त्याला डिओडिनमचा कॅन्सर होता बिकॉज ऑफ फायनान्स. ओके. तो सगळा फायनान्स बघायचा आणि त्याला प्रेशर होतं, सतत स्ट्रेस होता, काम वाढवायचंय, करून घ्यायचंय, काय करायचंय, सगळे स्ट्रेसफुल बँकर्स आहेत किंवा जे लोक खूप स्ट्रेस करतात त्यांना डिओडिनमला प्रॉब्लेम असतो. डिओडिनम म्हणजे बेंबीच्या वरती असलेला ऑर्गन असा. ओके. डिओडिनम म्हणजे स्टमक पासून पुढे पायलोरिक कॅनल म्हणजे पोट, आमाशय, आमाशयातनं पुढे आलं की पायलोरिक कॅनलची रिंग आणि त्याच्या पुढे जो अवयव आहे तो डिओडिनम. मग ते डिओडिनम हा जे लोक फायनान्सर आहेत, बँकर्स आहेत, जे सतत हिशोब किंवा त्या रिलेटेड लोकांकडनं काम करून घ्यायचंय, त्यांना डिओडिनमचा त्रास वारंवार होतो. ओके. हे सगळं रिलेटेड आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला हे माहित नाहीये की आपण त्या विचाराने कधी विचारच केला नाहीये. बरोबर. तर हे ऑर्गन मॅनिप्युलेशन हे खूप सुंदर ट्रीटमेंट आहे. वेगवेगळ्या आजारात त्याचा फार चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो. आपण असं बघतो की आता जसं आपण तुम्ही सांगताय त्याच्यानुसार अज्ञानात सुख असं म्हणतात लोक, पण ते किती चुकीचं आहे. आणि जर तुम्हाला कुठला प्रॉब्लेम होत असेल, कुठला त्रास होत असेल, त्याच्यावरती बरोबर रिसर्च करून बरोबर ट्रीटमेंट मिळणं किती महत्वाचं आहे. आत्ता जसं तुम्ही म्हणताय की बऱ्यापैकी नावाजलेले डॉक्टर्स देखील तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घेतात अशा गोष्टींची, बरोबर. तर आपण असं म्हणूयात आता की ह्या ज्या प्रोसेसमध्ये, पूर्ण प्रोसेस जी आता आपण बघितली, या प्रोसेसमध्ये एक जर गोष्ट बघायला गेली आपण, तर ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण असं म्हणूयात की योगा, बरोबर. तर जसं आपण आता उल्लेख केला अय्यंगार योगा वगैरे, तर ह्याच्यामध्ये योगा किती हेल्पफुल आहे आणि कशा पद्धतीमध्ये, जर समजा कोण नॉट फिजिकली आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसेल, तर मग त्यावेळेस आपण म्हणतो की घरामध्ये त्यांनी बसल्या बसल्या काय पद्धतीचे एक्सरसाइजेस करू शकतो, जेणे की जर आत्ता खूप दुखतंय तर त्याच्यामध्ये परिणाम थोडासा मिळेल. आणि जशा पद्धतीमध्ये आपण रेमेडीज म्हणत, होम रेमेडीज करता आल्या तर त्या कशा असतील? एक लक्षात घ्या, योगा 2 प्रकारे आपण आता त्याला मी हे करतो. एक म्हणजे आजार होऊ नये म्हणून करणारा योगा, आणि एक आजारी व्यक्तींसाठी योगा की ज्यांना मानदुखीचा त्रास आहे आणि कंबरदुखीचा त्रास आहे. ओके. दोन्हीमध्ये प्राथमिक पहिला गोल जो असेल तो गोल आहे की सातत्य. मी योगा रोज करेल पहिलं. आणि दुसरं आहे की तुम्हाला जेवढं सहन होतं तेवढं करणं. आज आपण काय होतं की बऱ्याच वेळा YouTube आहेत, Insta आहे, त्याच्यामुळे आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीने 108 सूर्यनमस्कार मारले म्हणून आपण पहिल्या दिवशीच 108 सूर्यनमस्कार मारायची सुरुवात करतो. बरोबर. ते खूप चुकीचं आहे. तर पहिली गोष्ट आहे की दोन्ही लोकांनी योगा करत असताना तुम्हाला जेवढं जमतंय, जेवढं वाकता येईल तेवढंच खाली वाकायचं आहे. असं विनाकारण करायचं नाही की मी पहिल्याच दिवशी कपाळ माझं गुडघ्याला लावेल आणि फास्ट सूर्यनमस्कार मारले. तुम्ही आसनं करताना प्रत्यक्ष पहिलं भान ठेवा की मी कमीत कमी एका आसन स्थितीत 20 सेकंदापासून 3 मिनिटापर्यंत थांबेल. ओके. टायमिंग इज मॅटर. तुम्ही किती वेळ थांबताय, आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळ थांबताय म्हणजे तुम्ही बरं व्हायला लागलाय. तुम्ही फास्ट योगा करताय, फास्ट सूर्यनमस्कार मारताय, त्याचा काही उपयोग शरीराला होत नाही किंवा एन्झाईम सिक्रिशन काहीच होत नाही. फक्त बुद्धीला वाटतं मी योगा करतोय. ओके. आज मला बरेच लोक येऊन सांगतात मी 100 सूर्यनमस्कार मारले, मी 200 सूर्यनमस्कार मारले, त्याचा काही उपयोग होत नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही भले 3 सूर्यनमस्कार मारा, एका आसन स्थितीत 30 सेकंदापासून जवळजवळ 7 ते 8 मिनिटापर्यंत जर तुम्ही थांबलात हळूहळू, आणि एक लक्षात घ्या, 7 मिनिटं थांबणं म्हणजे कमीत कमी त्याला वर्षाची प्रॅक्टिस पाहिजे. बरोबर. तुम्ही आता 20 सेकंदांनी चालू करा, कोणी 5 सेकंदांनी चालू करा. बऱ्याच वेळा लोक खूप घाई करून योगा करतात, त्याच्यामुळे त्रास वाढतात. त्याच्यापेक्षा रोज 5च आसनं करा. मग 5 आसनापैकी उभ्यातली 5 आसनं करा, मग दुसऱ्या दिवशी बैठी आसनं करा, तिसऱ्या दिवशी पोटावरची आसनं करा, त्याच्या पुढच्या दिवशी पाठीवरती झोपून आसनं करा. हा जर प्रोटोकॉल ठेवला तर तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या मसलला ऍक्टिव्हेट करत पुढे जाता. बरोबर. असं नाहीये की नुसतं एक म्हणजे एकच करायचं, कार्डिओ तर कार्डिओ करेल, जिम तर जिम करेल, असं करू नका. शक्यतो ज्यांना ही आसनं बघायची आहेत आणि शिकायची आहेत त्यांच्यासाठी आम्ही
युट्यूबला डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकला मंडे योगा प्रोग्राम, ओके 1.5 तासाचं सेशन आहे. वेनसडे योगा प्रोग्राम, फ्रायडे योगा प्रोग्राम, हे सगळी आसनं तिथे आम्ही लाईव्ह मध्ये दाखवलेली आहेत. ती लावा, शांतपणे ऐका, बघा आणि मग करा. परत बघत बघत ती आसनं करा आणि त्या आसन स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. बरोबर. ज्यांना जेवढं जमतंय तेवढं करायचं. ज्या आसनांनी दुखणं वाटतंय ते आसन करायचं नाही. ओके ओके. ज्या आसनांनी तुम्हाला वाटतं की हे दुखणं माझं वाढलंय, ते बऱ्याच वेळा काय होतं, तुम्हाला चुकीचं करता हे तुम्हाला समजत नाही, कारण तुमच्या आसनं करताना डोक्यामध्ये तुमचे हातपाय कसे हे तुम्ही बघत नाही. बऱ्याच वेळा लक्षही नसतं किंवा फास्ट करायला जातो किंवा होल्डिंग वाढवण्याच्या नादामध्ये पाय सरळ आहे का नाही, गुडघा दुमडलेला आहे की नाही, हे सगळं प्रकार बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आसनं जी आहेत ती सावकाश करायची आहेत, तुम्हाला जमतील तेवढी करायची आहेत. ज्या दिवशी वाटेल तुम्ही थकलेला आहात त्या दिवशी आसनं करू नका. त्या दिवशी निवांत झोपून राहा, आराम करा. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की माझं पोट साफ झालंय, लघवी साफ झाली, मगच आसनं करायची आहेत. असं नाही करायचं की पोट साफ नाही झालं आणि तुम्ही आसनं करताय, मग पोटावरती प्रेशर येतं आणि मग आजार अजून वाढतात. राईट. कमीत कमी 2 ते 3 तास काही खाल्लं नाही पाहिजे. आसनं करत असताना शक्यतो उठल्या करा किंवा दुपारी 4:30-5च्या वेळेला आसनं करा. सावकाश करायची आहेत, भिंतीचा वापर करायचा आहे, खुर्चीचा वापर करायचा आहे. वेगवेगळे प्रोब्स जे आहेत ते वापरून जर आसनं केली तर तुम्हाला इझिली सगळी आसनं करता येतात आणि प्रामाणिकपणा त्यामध्ये ठेवायचा की मी सातत्याने हे करणार आहे. राईट. तर तुमचा आजार हा नक्कीच कमी होणार आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी महत्वाची आहे याच्यामध्ये. खूप महत्वाची. आपण आता सध्या बघा ना, युट्यूबला सतत ऐकतोय कंपाऊंडिंग इफेक्ट. राईट राईट राईट. बरोबर आहे. तर कन्सिस्टंट तुम्ही करत गेला, यू हॅव मास्टर वन डे आणि तुम्हाला आजार होणारच नाही. बरोबर बरोबर. आपण समजा आता याच प्रश्नाला मी पुढे घेतो थोडंसं, की आहार पण खूप महत्वाचा आहे या गोष्टीमध्ये. बरोबर. आणि आपण जसं म्हणतो की जे आपण खातो तसे आपण आहोत, तर नेमकं ह्याच्यामध्ये आहार कशा पद्धतीचा असला पाहिजे? एक लक्षात घ्या, आहार हा हलका असावा. ओके. पहिला नियम. दुसरा नियम आहे, एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. 3 वेळा म्हणजे काय, तर बैठक ही कमीत कमी 2च बैठकामध्ये आपल्याला जेवण करायचं आहे. काही लोक काय करतात, 10 वाजता थोडेसे पोहे खाल्ले, 11:30 वाजता चुरमुरे आणलेले ते चुरमुरे खाल्ले, भडंग खाल्लंय, मग 1 वाजता जेवण केलंय, 2 वाजता फळं खाल्ली, 3 वाजता 4 वाजता मित्र आले, एखादा लाडू खाल्लाय, बेसनाचा लाडू खाल्लाय, रव्याचा लाडू खाल्लाय, 7 वाजता परत पॅटीस सँडविच काहीतरी खाल्लंय आणि रात्री 11ला जेवलेत. असं काही करायचं नाही. 2 बैठका म्हणजे काय, सकाळचं जेवण हे 9:30-10ला, संध्याकाळचं जेवण हे 6-6:30 वाजता. या 2 बैठकांमध्ये गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खावेत. सुरुवातीला मधुर प्राया आश्रियात, गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत. आता गोड पदार्थामध्ये काय काय येतं, तर पहिली गोष्ट येतं कोळ्याची बर्फी, ओल्या नारळाची बर्फी, डिंकाचे लाडू, हळीवाचे लाडू, जे काही गोड, गुलाबजाम, जिलेबी, तुम्हाला जे काही खायचे गोड पदार्थ ते जेवणाच्या सुरुवातीला कंपल्सरी खावा. म्हणजे तुमची अन्न पचन प्रक्रिया व्यवस्थित राहते. गोड पदार्थ सुरुवातीला खाल्लात ते पचकन पचतात. जर तुम्ही गुलाबजाम शेवटी खाताय, अजीर्ण होणारे, गॅसेस होणारे, पुढे जाऊन तुमचे पोट बिघडणार. गोड हे जेवणाच्या सुरुवातीला खायचे. मग त्याच्यासोबत तुमची फळं जी आहेत, सफरचंदाच्या 2 फाका खावा, पपईच्या 2 फाका खावा, मोसंबीच्या 2-3 फाका खावा. पण जेव्हा सफरचंद खाताय, पूर्ण अर्ध सफरचंद अख्खं तुम्हाला जेवढं खायचंय, एक फळ संपल्यानंतर तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं, की दुसऱ्या फळाला हात लावायचा. मग पपई खाल्ली, पपई खाऊन मोसंबा खाल्लाय, कोणतीही 3 फळं कमीत कमी जेवणाच्या सुरुवातीला खायची आहेत. ओके ओके ओके. त्याच्यानंतर तुम्ही पालेभाज्या जो प्रकार आहे तो आठवड्यातनं 1 दिवस खायचा आहे. त्याच्यामध्ये क्षार खूप असतात. ते रोज खाल्लं तर बऱ्याच लोकांना जुलाबाला जावं लागतं, 2-3 वेळा संडास होते, जुलाब होतात. त्यामुळे पालेभाज्या शक्यतो आठवड्यातनं 1 किंवा 2 दिवस खावा. फळभाज्या आठवड्यातनं 7 दिवस खायच्या. जसं भेंडी आहे, कोबी आहे, बटाटा आहे, वांगा आहे, दुधी भोपळा आहे. हा आठवड्यातनं 7 दिवस तुम्ही कुठल्याही फळभाज्या दोन्ही टाइम खाऊ शकता. त्याच्यानंतर जेवणाचा मध्यभाग म्हणजे आता तुम्ही त्यावेळेस 2 चपात्या किंवा फळभाजी जी काय खायची आहे तुम्ही खाऊन घ्या. 3 चपात्या खायच्या, 3 चपात्या आणि फळभाजी खाऊन घ्या. खाऊन झालं की मधल्या भागामध्ये एक चतकोर चपाती राहिल्याच्या आधी तुम्ही कंपल्सरी एक आल्याचा तुकडा, अंगठ्याच्या नखाच्या एवढा आल्याचा तुकडा जो आहे आणि मीठ, काळं मीठ, सैंधव मीठ, ते साधारण एक 5 ते 6 चिमूट मीठ
आणि आल्याचा तुकडा कंपल्सरी जेवणाच्या मध्ये खावा. का तर पचन जे काही खाल्लेलं आहे ते पचणार आहे. ओके. आणि हे रोज करायला पाहिजे. जेवणाच्या मध्ये खावा. मध्यभागी. ओके. जेवणाच्या मध्यभागी आल्याचा तुकडा आणि मीठ, ताक अर्धा ग्लास, त्यासोबत आवळाची चटणी किंवा आवळा, एक अख्खा आवळा किंवा आवळ्याची चटणी 2 ते 3 चमचे, चिंचेची चटणी 2 ते 3 चमचे ही जेवणाच्या मध्यभागी खावी. ओके. त्याच्यानंतर जेवणाचा शेवटचा भाग येतो, तिथे तुम्ही हिरव्या मुगाचं वरण आणि भात खाऊ शकता. ते खाऊन झाल्यानंतर जेवणाच्या शेवटी अर्धा चमचा किंवा पाव चमचा मेथीदाणे आठवड्यातले 2 दिवस, हिरव्या मिरचीचा तुकडा 2 दिवस, लसणाची पाकळी 1 किंवा 2 पाकळ्या लसणाच्या, हे आठवड्यातले 2 दिवस. शेवटी तिखट, तुरट, कडू रस तुम्हाला जेवणाच्या शेवटी खायचा आहे. ओके. म्हणजे आपण सर्रास आजकाल बघतो की जेवणाचा शेवट गोड झाला पाहिजे, पण तुम्ही म्हणताय सुरुवात गोड झाली पाहिजे. सुरुवात गोड झाली पाहिजे. बरोबर. सुरुवात गोड झाली पाहिजे. हे अशा पद्धतीने वाढलेलं ताट जर आपण जेवलो आणि मनामध्ये भाव की मी जेवण करतोय, मनामध्ये भाव नकोय की मी समोर टीव्ही बघतोय, मोबाईल बघतोय, फोन चालू आहेत, तुमचं जेवणात लक्ष नाहीये किंवा जेवण करताना आजूबाजूचे चिडलेले आहेत, रागवलेले आहेत, रागा डोक्यात आहे, कामं भरपूर डोक्यात आहे. एक लक्षात घ्या, मन जर तुमचं प्रसन्न नसेल आणि तुम्ही जेवण करताय, तिथे तुम्ही जर मग अशी म्हटले की मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण, जेवताना मन शांत, आनंदी आणि जे काही आतमध्ये घेणार आहोत ते आतमधल्या परमात्म्याला ती आहुती आपण देतोय. बरोबर बरोबर. हा मनामध्ये भाव पाहिजे, तर सात्विकता येणारे, ते अन्न पचणारे, आणि ते अन्न पचलं तर चांगल्या प्रकारचं रक्त, चांगल्या प्रकारचं मांस, चांगल्या प्रकारचं मेद, चांगल्या प्रकारचं अस्थि, मज्जा आणि शुक्र तयार होणार आहे. ते शुक्रच जर विकृत तयार झालं तुमच्या खाण्यातनं, तर पुढे होणारी बालकंही विकृत निर्माण होतात. राईट राईट राईट. म्हणजे आहार हा एवढा महत्वाचा आहे, आणि आहारातनं तुमचं मन तयार होतं. बरोबर. तुमचे जे विचार आहेत ते 3 प्रकृतीचे विचार आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक प्रवृत्तीच्या लोकांना सांगितलं, आता मी मगाशी व्यायाम रोज करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही सकाळी उठलेला आहेत, मित्र आलाय, तो म्हणतो चल पार्टीला जाऊ, पिक्चरला जाऊ. सात्विक मन म्हणेल की मला व्यायाम करायचा आहे, राजसिक मन म्हणेल पिक्चरला जाऊ, तामसिक मन म्हणेल चला दारू प्यायला जाऊ. बरोबर. हे तिन्ही प्रकृत्या ज्या आहेत ते स्विच आहेत आतमधले. जो माणूस जो विचार करतोय त्या प्रवृत्तीने तो वागतो. बरोबर. एखाद्याला शब्दाने समजतं, एखाद्याला नुसत्या आवाजाने समजतं, डोळ्याने समजतं, एखाद्याला किती काही सांगायचं समजून घेतच नाही. म्हणजे व्यायाम करायचा किती त्याच्या मागे लागलो तो करणार नाहीये, तामसिक प्रवृत्ती आहे. बरोबर. त्यामुळे आहार त्या माणसाचा बदलला पाहिजे. एक म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण केलं पाहिजे. शाकाहारी का स्पाईनमध्ये, तर तुम्ही मांसाहार करताय किंवा जड पदार्थ खाताय, त्यामुळे गॅसेस होतात, मणक्यावरती सगळं प्रेशर येतं गॅसचं, आणि गादी जी भरून यायला पाहिजे, 2 मणक्यातलं अंतर वाढायला पाहिजे, ते वाढत नाही. जर वारंवार तुम्ही जड पदार्थ खात गेलात, गॅस तयार होणार, कॉन्स्टिपेशन, त्यातनं परत कंबरदुखी, गॅस होणार, गॅस सगळं वरती येणार, मानेचे मसल सुजणार. आणि ह्यात आहाराचं सांगताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला अजून एक महत्वाची सांगायची आहे, पाणी जे आहे ते जेवणाच्या सुरुवातीला अर्धा ग्लास, जेवणाच्या मध्यभागी अर्धा ग्लास, आणि जेवण झाल्यानंतर 1 घोट, जेवणानंतर 2 तासानंतर परत अर्धा ग्लास. असं पाणी प्यावं. अन्यथा पाणी काही लोक जेवणाच्या सुरुवातीला 4-5 ग्लास पितात, जेवणाच्या शेवटी 4-5 ग्लास, शेवटी 4-5 ग्लास पिलं की गॅस तयार होतो, अन्नाचा लगदा होतो, अन्न पचत नाही, ते आतड्यामध्ये अडकून बसतं आणि मान दुखायला चालू होते. ओके. आणि सकाळी उठल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नये. सकाळी उठल्यानंतर बऱ्याच लोकांना सवय असते 2 ग्लास 3 ग्लास पाणी पिणं, हे खूप चुकीची सवय आहे. एक लक्षात घ्या, तहान लागणं हे फिलिंग आहे, लघवी लागणं हे फिलिंग आहे, संडास लागणं फिलिंग आहे, शिंक येणं फिलिंग आहे. तसं तहान लागल्यावर पाणी प्यायचं आहे. तहान नाहीये आणि तुम्ही पाणी पिताय, अन्न पचणार नाहीये, अन्नचा निचरा होणार नाही. विपाक जो आहे, सार भाग आणि किट्ट भाग वेगळा होऊन जो पचन व्हायला पाहिजे ते होणारच नाही, कारण लगदाच तयार होणार, चिकटपणा आमता येणार आणि सतत तुमचं अंग दुखणार आहे. जे लोक सकाळी उठल्यावर पाणी पितात त्यांची मान ही 100% दुखणार. भविष्यामध्ये 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर त्या लोकांची मान दुखायला चालू होते. डिजनरेटिव्ह चेंजेस इन द सर्वायकल स्पाईन, मानला ताठरपणा येतो, सरळ होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका, तहान लागल्यानंतरच पाणी प्यायचं आहे.
ओके. आणि आपण बहुतांश वेळा बघतो की लोक म्हणतात की दिवसातून 5 लिटर पाणी पिलं पाहिजे, तर ते त्याचं पण काही एक लक्षात घ्या, प्रत्येकाचं फिलिंग वेगळं आहे, प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आज तुम्ही पॉडकास्ट करताय, दिवसभर बोलताय, तुम्हाला पाणी जास्त लागेल, पण एसीत बसलोय, पाण्याची कमतरता कमी लागणार आहे. जे लोक बैठेत, अंग मेहनतीचं काम करतात, ते पाणी जास्त लागेल. ज्यांना जी इच्छा आहे ना, फिलिंग आहे, एक लक्षात घ्या, एक नियम कसा लागणार आहे की एवढंच पिलं पाहिजे, एवढंच खाल्लं पाहिजे, असं नाहीये ना. प्रत्येकाची वातज प्रकृती आहे, कुणाची पित्तज आहे, कुणाची कफज आहे, कुणाला जास्त पाणी लागेल, कुणाला कमी लागेल, कुणाला अजिबात लागणार नाही. आयुर्वेद शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्यांना तेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा अल्प पाणी प्यावं, जास्त पाणी पिऊ नये असं लिहिलं नाही. अल्प मात्रेमध्ये 1 घोट प्या, तहान भागली आहे थांबा. ओके. तुम्ही पीठ मळताना जास्त पाणी टाकलं, काय होतील? चपात्या होतील का? नाही. तेच काम आहे. तुम्ही पोटात जर जास्त पाणी पिलं तर अन्नाचा लगदा होणार आहे आणि अन्न पचणार नाही, त्यातनं मान दुखीन, कंबर दुखीला त्रास चालू होतो बऱ्याच पेशंटमध्ये. ओके. हे एक मोठं कारण आहे सध्या समाजामध्ये. राईट. बऱ्यापैकी तुम्ही आता ज्या पॉइंटला ऍड्रेस केलेला आहे तो बऱ्यापैकी मूळच म्हणूयात आपण, की हा मूळच आहे त्या प्रॉब्लेमचा. मला सगळे लगेच माझे ह्या गोष्टी आठवल्या, मी कसा जेवतो आणि हे सगळ्या गोष्टी. ज्यांना अधिक माहिती याची पाहिजे त्यांनी युट्यूबवरती डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक म्हणून आमचं चॅनल आहे, नक्कीच जाऊन तिथे माहिती अजून घ्या त्या आजाराची. खूप सविस्तर माहिती तिथे आम्ही दिलेली आहे. आपण त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये टाकूच नक्कीच, येस, ज्याच्याने की तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मधून लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओवरती जाताल नक्की. खूप चांगल्या चांगल्या मॅन्युअल थेरपीज आहेत ज्याची नावं लोकांनी ऐकलेली पण नाही आहेत, जसं फेशियल मॅनिप्युलेशन, व्हिसरल मॅनिप्युलेशन, क्रायरोपॅक्टर, ऑस्टिओपॅथ, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मा थेरपी, आयुर्वेदिक पंचकर्म, आयुर्वेदिक मेडिसिन्स, या सगळ्यांचं जर संगम केला आणि ते टेक्निक जर प्रॉपर वापरली गेली तर एव्हिडन्स बेस कस्टमाइज ट्रीटमेंट त्याच्या आहेत आणि लोकांनी त्याचा जर वापर केला तर नक्कीच ऑपरेशन टळू शकतं आणि पेशंट त्यातनं 100 नाही 1,00,000% बाहेर येतो. मी आज जे बघितलंय समाजात, मी बघितलंय की लग्न ठरलेली आहेत, स्पाईनमध्ये MRI केला, हर्निएशन आलं आणि लग्न तुटलेली आहेत. मी हे माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि ते सगळे म्हणजे सासरची लोक, माहेरची लोक दोन्ही समोर दवाखान्यात येतात की प्रश्न विचारतात, या मुलीला पुढे काम होईल का नाही, ओके, आम्ही तिचं लग्न करावं का नाही, आणि लग्न तुटलेली मी स्वतः डोळ्यांनी बघितलेली आहे. हा विषय एक लक्षात घ्या, सायटिका हा विषय समाजासाठी फक्त सायटिका म्हणून आहे, पण मी ॲज अ डॉक्टर, ॲज अ भारतीय, ॲज अ या भारतातला एक माणूस म्हणून जर मी विचार केला या डॉक्टरच्या पलीकडे, तर फार काही लोकांचे गादी सरकली आहे, नवऱ्याला सेक्शुअल संबंध ठेवता येत नाही, त्याच्यामुळे लग्न डिवोर्स घेतलेले आहेत. अरे बापरे, इथपर्यंत मी बघितलंय. काही मुलींचे गाद्या बाहेर आहेत, ती सेक्शुअल इंटरकोर्ससाठी तयार नसते, दुखतंय म्हणून, नवरा ऐकत नाही, नवरा डिवोर्स दिलेला आहे. एक लक्षात घ्या, ही परिस्थिती खूप 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 गंभीर प्रकारे पण मी आज समाजात ह्या आजाराला बघितलेलं आहे. लोकांची लग्न तुटलेली आहेत, कुणाचे डिवोर्स झालेले आहेत, कुणाच्या घरच्यांनी पैसे खर्च करायचे नाही म्हणून त्याला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. काही लोकांनी आत्महत्यापर्यंत लोक गेली आहेत. आत्महत्याचे प्रकार घडले, 2 वेळा ॲटम आत्महत्याचे केलेत आणि तो पेशंट माझ्याकडे आला की सर मी आत्महत्या करायचा 2 वेळा प्रयत्न केला, पण तुमच्यामुळे बरं, रडलेत लोक अक्षरशः. हा आजार एवढा म्हणजे सायटिका हे 4 शब्दाचा आजार आहे, पण मी गेल्या 15 वर्षात अक्षरशः रसातळाला गेलेली लोक पण बघितली, चांगली लोक पण बघितली, यातनं बरी होऊन परत ते लोक भेटायला येतात. तेव्हा बाबा मी तुमच्यामुळं आज खूप आनंदी जीवन जगतोय, फिरतोय, गिरतोय, हेही मी बघितलंय. ते खूप मोठा आनंद आहे मला की मी हे जे काम करतोय किंवा हे भगवंतानी मला जे काम माझ्या हातात दिलेलं आहे लोकांना बरं करण्याचं, खूप आनंद मला या विषयाबद्दल आहे. आणि जे भगवंतांनी जे काम करून घेतलं, आज लक्षात घ्या, मी माझ्याकडे BMS डॉक्टर आज 8-10 लाख BMS आहेत भारतात. सगळ्यांनाच या थेरपी शिकायला नाही मिळाल्या. का मला मिळालं? हा जर मी मागे जाऊन विचार केला तर कुठंतरी भगवंताची साथ आहे आणि तोच हे काम माझ्याकडनं करून घेतोय. आज तुमच्याकडे आलो तेही एक समाज प्रबोधन करणं, लोकांना आनंद वाटणं, हेच माझं काम आहे, हेच माझं कर्म आहे. त्याबद्दल तुम्ही जे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. नाही, तुम्ही आलात त्यासाठी आभार. कारण की हा जो टॉपिक आहे, हा जो विषय आहे, खरंच खूप लोक त्रासलेली आहेत या गोष्टीला. आणि ज्या
जेवढ्या चांगल्या पद्धतीमध्ये आपण लोकांना या गोष्टीचं नॉलेज देऊ शकू आणि या गोष्टीचे चांगले उपाय सांगू शकू, तेवढ्याच चांगल्या पद्धतीमध्ये लोक ह्याच्यातून रिकव्हर होतील, आशा करू आपण तशी. आणि आपण असं म्हणूयात की ह्या पॉडकास्ट मधून एक जरी रुग्ण म्हणूयात किंवा एक जरी माणूस तुमच्याकडे आला आणि त्याच्यातून निदान झालं, तर आपण म्हणूयात हा पॉडकास्ट सार्थक झाला असं म्हणूयात आपण. तर थँक्यू, तुम्ही आलात आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही या गोष्टीबद्दलची माहिती दिली. आणि आपण नक्कीच प्रयत्न करू की अजून असे चांगले टॉपिक्सवरती तुमच्यासोबत चर्चा करता येईल आपल्याला. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती आपण चर्चा केली पाहिजे हे देखील कमेंट्समध्ये टाका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ती बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. बाय. थँक्यू सर. थँक्यू.